नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व धुळेकर मान्यवर, आप्तस्वकीय, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मित्र परिवार या सर्वांचे मी रानडे परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करते. आमचे बाबा श्री रत्नाकर रानडे यांच्या स्मृती जपण्यासाठी खरं तर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. एका मुलाच्या वडिलांवरील निस्सीम प्रेमाचा, आदराचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. त्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप औपचारिक नसून थोडेसे भावनिक अधिक असेल. पिता स्वर्ग, पिता धर्म, पिता हि परमं तपः, पितरी प्रीतिमापन्ने सर्व देवा प्रसिद्धती. वडीलच स्वर्ग, धर्म, सर्वोच्च तप असं मानून आयुष्यात मार्गक्रमण करणारा राजेश. बाबांच्या पुण्यतिथी निमित्त इतर काही करण्यापेक्षा बाबा जिथे कुठे असतील तिथे प्रसन्न होतील अशी व्याख्याने आयोजित करावा हा त्याचा मानस. मागील 2 वर्षांपासून आपण श्री शरद पोंक्षे आणि डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. मागील वर्षापासूनच डॉक्टर निलेश ओक सरांनी धुळ्यात येऊन रामायणावर त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन सादर करावे या प्रयत्नात तो होता. आज तो योग जुळून आला. धन्यवाद सर, आपण धुळे येथे आलात, आमच्या आमंत्रणाचा स्वीकार केलात त्याच्याबद्दल. कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे. आईंनी, प्रज्ञानी, अश्विनी पण या. बाबांचा फोटो मागील बाजूस आहे. आमचे बाबा म्हणजे श्री रत्नाकर रानडे अत्यंत प्रेमळ, संस्कारशील, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय म्हणून धुळ्यात प्रसिद्ध होतेच. कुटुंबासाठी सर्वस्व ओवाळून टाकणाऱ्या आणि सदैव सामाजिक भान आणि दायित्व आपल्या अंगी जोपासणाऱ्या त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूया. अनासायेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम देहि मे परमेश्वर. या ओळींप्रमाणे आपले जीवन शांतपणे व्यतीत होताना अंतही यातना मुक्त असावा आणि सदैव परमेश्वराचे सान्निध्य लाभावे या प्रार्थनेसह पुढे जाऊया. मी राजेशला विनंती करते की त्याने आजचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध व्याख्याते, संशोधक डॉक्टर निलेश ओक सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आता मी राजेशलाच परत विनंती करते की त्याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या पुढे सादर करावा. नमस्कार. आज रानडे सरांचा 3रा स्मृतिदिन 13 मे 2023. आज
बाबांना जाऊन 3 वर्ष होत आहे. त्यांच्या जाण्याच्या दुःखात न राहता किंवा त्यांच्या जाण्याच्या दुःखात न खचता त्यांच्या स्मृतीला जिवंत ठेवण्यासाठी म्हणून अशा स्वरूपातले कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलो आहे. त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रातल्या काही विषय घेऊन काहीतरी दर्जेदार कंटेंट सादर करावं याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आमचे बाबा कट्टर सावरकर भक्त. मला आठवत आहे सावरकर या विषयाशी माझी ओळख बाबांमुळे झाली. मी लहान असताना त्यांनी मला सावरकरांची पुस्तकं आणून दिली आणि नंतर अगदी आत्ता विक्रम संपत यांनी लिहिलेली सावरकरांवरचे जे 2 खंड आहेत ते मी आत्ता बाबांना आणून दिले. तेव्हा बाबांना खूप आनंद झाला होता. सावरकरांवर लिहिलेली त्यांची एक एकांकिका आहे. प्रत्यक्ष भगूरला जाऊन ती सादर करण्याचा त्यांना योग आला. तेव्हा त्यांना झालेला आनंद मी स्वतः पाहिला आहे. म्हणून आम्ही पहिल्या स्मृतिदिनी शरद पंक्षांना बोलवलं होतं. कार्यक्रम अत्यंत अफलातून झाला. दुसऱ्या वर्षी डॉक्टर राजेंद्र बर्वे आले होते. मागच्या वर्षी मी सांगितलं होतं बाबांचं शेवटचं वाक्य होतं सुख म्हणजे नक्की काय असतं. तर त्या विषयाला अनुसरून दुसऱ्या वर्षी आम्ही विषय ठेवला होता आणि डॉक्टर राजेंद्र बर्वे कार्यक्रमाला आले होते. आजचा विषय म्हटला तर तो बाबांशी जरा कमी निगडीत आहे. पण बाबांनी जिथं सांस्कृतिक क्षेत्र घडवलं त्या ठिकाणी काहीतरी अभिरुची संपन्न काहीतरी नवीन आणि श्रवणीय देण्याचा विचार आम्ही केला आणि डॉक्टर निलेश रोग यांच्याशी संपर्क केला. ॲक्च्युली मागच्या वर्षीच त्यांना बोलवायचं होतं पण तारखांचा समन्वय न झाल्यामुळे ते त्यावेळेला शक्य झालं नाही आणि त्याच वेळेला ठरवलं की तिसऱ्या वर्षी डॉक्टर निलेश रोग पुण्यात येतील. बाबा शिक्षक म्हणून विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय होते. पण पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना शोधून त्यांना पैलू पाडण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं आणि हेच खरं परिपूर्ण शिक्षकाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणावं लागेल. शिक्षकाला गुरुपदाकडे नेणारं ते एक लक्षण बाबांमध्ये नक्कीच होतं. मला सावरकर सांगणारे बाबाच होते. माझ्याकडनं एकपात्रीची प्रॅक्टिस करून घेणारे बाबाच होते. समूहगीतं गाताना शब्दांच्यावर कोणते उच्चारांवर कोणते वजन ठेवायचं हे सांगणारे बाबाच होते. शास्त्रीय संगीताचं शिक्षण नसतानाही कानसे नसणारे माझे बाबा होते. ॲक्च्युली शाळा संपल्यानंतर त्यांची खरी शाळा सुरू व्हायची. नाटकाच्या प्रॅक्टिसेस बाबा सतत घेत असायचे. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाच यासाठी आग्रह धरणारे बाबाच होते. त्या काळातल्या शिक्षकांमध्येही बाबा मला जाणवलेले बाबा बरेच उजवे होते. बाबांबद्दल असणारा विद्यार्थ्यांचा लोभ, प्रेम, आपुलकी, रिस्पेक्ट खूप वेगळा. पण निवृत्तीनंतर बाबा संस्कार भारतीकडे वळाले आणि संस्कार भारतीच्या माध्यमातून अनेक कामं केली. हे सगळं करत असताना सामाजिक भान त्याने जपलं. आजचा विषय रामायण, इतिहास, कालगणना आणि विज्ञान हा असा आहे. माझ्या आईनं 2003 पासून रामायणावरची प्रवचनं करायला सुरुवात केली. राष्ट्रीय सेविका समितीच्या वंदनी मावशींच्या आदेशावरून तिने ते कार्यक्रम सुरू केले. जवळपास 1500 रामायणाची प्रवचनं तिने केली. त्यातून मिळणारा जवळपास 6-7 लाखाचा निधी तिने समितीला अर्पण केलेला आहे. रामचरित्र रसामृत नावाची 2 पुस्तकं तिने लिहिली आहेत. यूट्यूबवर तिच्या रामायणाच्या प्रवचनाच्या जवळपास 43 व्याख्यानं उपलब्ध आहेत. बाबांचं रामायणातलं योगदान फक्त त्या कार्यक्रमाला प्रस्तावना देण्याएवढ्यापतच होतं. आता आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय मी करून देतो. डॉक्टर निलेश रोग हे भारतीय प्राचीन इतिहास, रामायण, महाभारत, कालगणना आणि खगोलशास्त्रासंबंधित संशोधनासाठी ओळखले जाणारे लेखक आहेत. विशेषतः रामायण आणि महाभारतातील खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास करून
त्यांनी त्या घटनांच्या कालखंडाबद्दल मांडलेले सिद्धांत मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यांचं मूळचं शिक्षण केमिकल इंजिनिअरिंगमधलं आहे. आत्ताचं ICT मुंबईमधून त्यांनी BS केलेलं आहे आणि कॅनडामधल्या युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा इथून MS इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी पूर्ण केली. पुढे अमेरिकेतल्या एमोरी युनिव्हर्सिटीमधून एक्झिक्युटिव्ह MBA पण केलेलं आहे. अमेरिकेत असताना त्यांनी अनेक कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांनी भारतीय प्राचीन इतिहास आणि संस्कृतीच्या संशोधनाकडे पूर्ण वेळ लक्ष दिलेलं आहे. त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. काही पुस्तकं इथं बाहेर आपण उपलब्ध करून ठेवलेली आहेत. मी जास्त काही परिचय करत नाही कारण माझी अवस्था भयानक झालेली आहे. मी आता ओक सरांना विनंती करतो की त्यांनी सुरू करा. लाईट पण बंद ठीक. नमस्कार सर्वांना. माझं स्वतःचा कधी अशी मला अपॉर्च्युनिटी आली नाही की बाबा रानडेंना भेटायची, पण एक मेटाफॉर म्हणून सांगतो तुम्हाला की त्यांच्या फॅमिलीतला म्हणजे आई रानडे म्हणूया, नंतर राजेशजी रानडे, अमिताजी रानडे यांच्याशी संपर्क आला, बोलणंही झालं बरेच वेळा. तर आपण म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात किंवा एकावरून दुसऱ्याची कंपॅरिझन करावं, तशावरून एक साधारण अंदाज येऊ शकतो की बाबा रानडे कसं असेल. पण एक तुम्हाला सांगतो की जेव्हा हा प्रोग्राम ठरला आणि मग त्याचं एक फ्लायर तयार करण्यात आलं आणि ते मी जेव्हा शेअर केलं तेव्हा मला वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे ते आता तुम्हालाही मलाही लक्षात नाही, पण धुळ्याचे नाही, धुळ्याच्या खूप बाहेरचे, महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्याही बाहेरून किंवा बाहेरचेही असतील, असे मला लोक तो फ्लायर टाकल्यावर मला ते कॉमेंट करायचे किंवा मला प्रायव्हेटमध्ये लिहायचे की ते माझे शिक्षक होते, म्हणजे रानडे असं. म्हणजे ती आपल्या लक्षात राहण्याची गोष्ट म्हणून म्हणूया. तसंच भारतीय पेडागॉजी आपण म्हणतो, म्हणजे आपल्या शिक्षणाची आपली पद्धत काय आहे, त्याच्यामध्ये असं एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, पण तसं म्हणतात की तुम्ही जेव्हा शाळेत जाऊन शिकता तेव्हा 25% तुम्हाला शिक्षक शिकवतो, उरलेलं नाही शिकवत. 25% हे तुम्हाला स्वतःचा अभ्यास करून शिकून घ्यायचं आहे. 25% हे इतर तुमच्या वर्गातले जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे. आणि 25% आयुष्य तुम्ही जगताना त्याचा जेव्हा उपयोग करता तेव्हा तुम्हाला ते शेवटी कळायला लागतं. म्हणजे जनरल तुम्हाला सांगतो की जरी तुमच्या आवडीचा शिक्षक नसला तरी त्याला दोष देता येत नाही, 75% तुमच्याकडेच आहे. पण तेवढं असून सुद्धा आपल्याला एखादे शिक्षक लक्षात राहतात. मला माझे शिक्षक आठवतात, ते वेगवेगळ्या ह्याच्यातले असतील, कधी पहिली दुसरीतले असतील. एक मी आता तुम्हाला सांगताना उदाहरण सांगत होतो, 2018-19 मध्ये मी धुळ्यात येऊन गेलो, म्हणजे प्रोग्राम वगैरे नव्हता माझा, ॲक्च्युली नाशिकला प्रोग्राम होता. तोपर्यंत मी अमेरिकेतच राहत होतो, अजूनही अमेरिकेत राहतो, पण आता 2 वर्ष खूप काळ भारतात घालवला आहे. आणि इथे धुळ्याच्या किती जण धुळ्याच्या प्रिझनमध्ये गेलेले आहेत, जेलमध्ये किती जण गेलेले आहेत? नाही, तुम्ही गेलाय ना, मी पण गेलोय. तर तुम्हाला माहित असेल की विनोबा भावेनी इथे गीता प्रवचनं त्यांची झाली, तर ती गीता प्रवचनं कुठे झाली, त्यांची कोठडी आणि जी ॲक्च्युली जागा ही बघण्याकरता मी मुद्दाम परमिशन काढून आलो होतो. पण त्याच्यामागचं मूळ कारण असं होतं की माझे पहिली, दुसरी, तिसरीचे एक पाटील गुरुजी, म्हणजे इथे जवळ एक कापडणं म्हणून गाव आहे, तिथले ते गुरुजी, हे खूप आधीची गोष्ट सांगतोय. पहिली दुसरी म्हणजे मी 78, 77, 78, 1978, बऱ्याच लोकांचा जन्मही झाला नसेल, तेव्हाची गोष्ट सांगतोय. तर तेव्हाचे 40 वर्षानंतर मी त्यांना भेटायला आलो होतो. म्हणजे तुमची एखादी स्मृती चांगली राहू शकते. आपल्याकडे आई रानडे, ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी अनेक रामायणावर लेक्चर्स दिलेली आहेत. त्यांनी आज मला 2 पुस्तकं त्यांची भेट दिली आणि मी सहज चालताना माझ्या लक्षात आलं, म्हटलं तुम्ही मला जे काही इंटरेस्टिंग म्हणून मी सांगणार आहे ते तुम्ही आधीच त्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. ओके, सो किती जणांनी वाचलेत त्यांची पुस्तकं? ओके, व्हेरी गुड. सो तुमच्याकरता काहीतरी वेगळंही सांगेन ना, ज्यांनी वाचलेत त्यांच्याकरता. आपण सुरू करूया. किती जणांनी इथे आज येण्यापूर्वी समजा माझा एखादा पुस्तक वाचलंय किंवा एखादा व्हिडिओ बघितलाय
किंवा पॉडकास्ट वाचला असेल, जर हात वर करा, तसेच होल्ड करून ठेवा. ओके, सो ठीक आहे. दिस इज 22.78%. ठीक आहे. बाकीच्यांकरता खूप काही गृहपाठ आहे. नंतर ज्यांनी पाहिलेलं नसेल ना त्यांच्याकरता हे माझा स्टँडर्ड सांगतो, पण ते इफेक्टिव्ह आहे. ज्यांनी पाहिलेलं नाही अजिबात आणि ज्यांना समजा झोपेचा प्रॉब्लेम आहे रात्री, त्यांच्याकरता माझ्याकडे सुंदर उपाय आहे. तो म्हणजे झोपेच्या वेळी आता काही झोप येत नाही असं वाटत नाही आहे तर स्मार्टफोन उघडायचं, त्याच्यामध्ये यूट्यूब उघडायचं, त्याच्यावर सर्चमध्ये जाऊन निलेश ओक असं टाईप करायचं, एंटर केलं की 2000 व्हिडिओ येतील. त्यातला कोणताही व्हिडिओ बघायला सुरुवात करा. एक तर खूप बिंज वॉचिंग सगळ्यांना कळतं, आपण एक बघितल्यानंतर दुसरा बघतो, असंही होईल. खूप काही सकाळपर्यंत ज्ञानार्जन होईल, नाहीतर छान झोप लागेल. ओके, आपण थोडंसं वाल्मिकी रामायणाबद्दल बोलणार आहोत. आता काय माहितीये का, धुळ्यात प्रत्येक ऑडियन्समध्ये फरक असतो. आता धुळ्याचा ऑडियन्स म्हणजे एक वेगळी श्रद्धा आहे. इनफॅक्ट आता आपण ज्या अर्थानं एकत्र जमलोय ते सुद्धा एका 3ऱ्या वर्षाच्या स्मृतीमध्ये जमलोय. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण करायचो तशाच प्रकारचं आपण ते श्राद्ध असं समजूया. तर श्राद्धाचा संबंध श्रद्धेशी आहे. जे श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध, मग ते तुम्ही कोणत्याही प्रकारानं करा. ओके, आणि मग श्रद्धेचं महत्व काय, तर श्रद्धेचं महत्व म्हणजे श्रद्धा प्रचंड कर्मशक्ती देते. प्रचंड कर्मशक्ती करता श्रद्धेची गरज असते. पण ती श्रद्धा सुद्धा कोणत्या प्रकारची पाहिजे त्याच्यातही फरक पडतो. म्हणजे अशा करता तुम्हाला सांगतो की धुळ्यातल्या लोकांची श्रद्धा ही एका वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे मी जरी दुसऱ्यांदा येत असतो तरी मी ती सहज समजू शकतो, कारण मी भारतभर फिरतो, जगभर फिरतो आणि एक जनरली सेन्स असतो प्रत्येक ठिकाणचा. उदाहरणार्थ सगळ्यात जर वाईट प्रकारची श्रद्धा भारतामध्ये असेल तर त्या जागेचं नाव न्यू दिल्ली. म्हणजे न्यू दिल्लीमध्ये मला लेक्चर द्यावं असंही वाटत नाही. म्हणजे ते असेच आलेले असतात की ह्याला कुठे पाय ओढायचा वगैरे आपण बघूया अशा पद्धतीनं. तर श्रद्धा तुम्हाला खूप कर्मशक्ती देते. श्रद्धेचे 3 प्रकार आपण म्हणतो ना, त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनांचा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव. श्रद्धा खूप असेल पण ती जर सात्विक असेल तर ती आपल्याला हवी. जर तामसी असेल तर काय होतं, अगदी तुम्हाला 2 फरक म्हणून सांगतो. सात्विक असेल तर खूप तुमच्याकडून समाजोपयोगी चांगलं काम करून घेतलं जातं. जर ती तामसी असेल तर तुम्ही टेररिस्ट बनता. म्हणजे श्रद्धा आहे पण ती खूप तामसी. ठीक आहे, तुम्ही सगळे सात्विक राजसी हे दोन्ही गोष्टी उपयुक्त आहेत. तामसी सुद्धा उपयुक्त आहे, रात्री झोपायच्या वेळी त्याचा उपयोग होतो. या प्रकारानं तुम्ही आलेले आहेत. आपण काही गप्पा मारल्यासारखं काही मारूया. वाल्मिकी रामायण हा रामायण हा सगळा काहीच माहिती नाही असं कोणाला विषय नाही. इथे कोण असं आहे की ज्याला रामायणाबद्दल काहीच माहिती नाही, त्यांनी हात वर करा. नाही केला, ठीक आहे. जर केला असता तर सांगितलं असतं की तुम्ही चुकीच्या लेक्चरला आलाय. ओके, आपण जाऊया. वाल्मिकी रामायण थोडंसं विज्ञानाच्या भूमिकेतून त्याचा कालनिर्णय, त्या वेळचा भूगोल, ओके, आणि त्यावेळची सोसायटी ही आपल्यासारखी किती होती, आपल्यापेक्षा थोडीशी वेगळी किती होती, हे आपण वाल्मिकी रामायणाच्या दृष्टिकोनातून बघूया. पुढे मूव करायला याच्यावरच करायचं. ओके, ऐतिहासिक राम. आता हे ऐतिहासिक राम परत धुळ्यात सांगायची गरज नाही, पण तुम्हाला अशा करता सांगतोय, नीट लक्ष देऊन नाही का. सध्या एक असा प्रचलित असलेला शब्द म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, IKS. किती जणांनी ऐकले? भारतीय ज्ञान परंपरा ज्ञानशास्त्र संस्था असं वगैरे म्हणतात. आणि ते सगळीकडे शिकवलं जात आहे. प्रत्येकाला एक कोर्स घ्यावा लागतो, इलेक्टिव्ह घ्यावा लागतो, बाहेरचे लेक्चरर बोलावतात. आता अशा प्रोफेसर्सना त्यांनी काय शिकवावं म्हणून एक ट्रेन द ट्रेनर ज्याला आपण असं म्हणतो, असं एक पुण्यामध्ये कोर्स चालला होता. तर त्याच्याकरता मला बोलावलं होतं. समोर एक 50 प्रोफेसर्स होते आणि बोलणारे असेच माझ्यासारखे आणि इतर प्रोफेसर. माझ्या आधीच्या ज्या बोलणाऱ्या होत्या प्रोफेसर, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुण्यात सांगितलं, सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना, त्यांनी पुण्यात सांगितलं की आपले जे वेद आहेत, वेदापासून आपलं सुरुवात झाली असं आपण समजतो, ते 1700 BC. सगळ्यांना BC आणि CE AD कळतं. 1700 BC आपण त्याला 2000 BC म्हणूया, म्हणजे फक्त 4000 वर्षापूर्वी आपले ऋग्वेद झाले. आणि ते बोलताना त्यांनी सांगितलं की महाभारत आणि रामायण हे 400 BC ते 400 CE, याच्या आधी नाही याच्या नंतर नाही. 400 BC म्हणजे कळलं का तुम्हाला किती? 2500 वर्षापूर्वी. म्हणजे ग्रीक लोकांचं टायमिंग. त्यांचं भाषण झालं, त्यानंतर काही लोकांनी थोडेसे प्रश्न विचारले.
त्याच्यानंतर माझा टर्न होता. मी त्या प्रोफेसर ताईंना रिक्वेस्ट केली की तुम्ही जर थांबलात माझ्या लेक्चरला तर मला आवडेल. त्या म्हणल्या लेक्चर झाल्यानंतर तेव्हा त्यांना प्रश्न विचारत होते ना, म्हणजे प्रोफेसरच प्रश्न विचारत होते, कोणी विचारू शकतं. त्यात काही जणांनी विचारले की अरे कोणतरी आपण असं म्हणतो कोणाच्या मध्ये तरी महाभारत समजा 5000 वर्षापूर्वी झालं, जो काही नंबर असेल, पण तुम्ही तर सांगताय 2000 वर्षापूर्वी लिहिलं गेलं, राईट, त्याचं काय? त्या प्रोफेसर ताई म्हणाल्या की बघा, मी माझ्या घरी मी काय मानते हा भाग वेगळा आहे. माझ्या घरी मला वाटेल ते मी मानू शकते, पण जेव्हा मी प्रोफेसर म्हणून उभी राहते, अकॅडमीमध्ये उभी राहते आणि मला जगाला जेव्हा तोंड द्यायचं आहे, तेव्हा मला प्रोफेसोरियल भाषेमध्ये बोलावं लागतं. तेव्हा मला मी घरी काय बिलीव्ह करते हे आणि बाहेर काय बोलते ह्याच्यामध्ये ते एकत्व नसतं तरी चालेल, पण जे प्रोफेसरला लोकांना कळतं किंवा बाहेर लोकांनी एक अकॅडमियामध्ये मान्यता ज्याला समजलेली आहे तेच त्यांना बोलावं लागतं. त्यानंतर माझा टर्न आला. तर मी म्हटलं की त्या ताई निघून गेल्या होत्या. मी म्हटलं की माझं भाग्य असं की मी 35 वर्ष याच्यावर संशोधन करतोय आणि 15 वर्ष तर अगदीच ओपनली बोलतोय, पण 35 वर्ष छोट्या मीटिंग्समध्ये मी बोलतोय याच्याबद्दल. माझं भाग्य असं की मला कधी असं कन्फ्युजन झालं नाही किंवा मला असं कॉन्फ्लिक्ट करावं लागलं नाही की मी घरी काय बोलतो आणि लोकांसमोर काय बोलतो रामायण महाभारताबद्दल. ओके, तर आपल्याला जे शिकवलं जातं ना, म्हणजे अकॅडमीमध्ये सुद्धा आता जर तुम्ही इंडॉलॉजी स्टडी केला किंवा काही शिकवलं जातंय, हे अत्यंत चुकीचं, अत्यंत निर्बुद्ध, अत्यंत अवैज्ञानिक, अत्यंत तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचं असं शिकवलं जातं. आता आपण रेकॉर्ड करतोय म्हणून मी हे मुद्दाम सांगतोय. हे त्या लोकांनी ऐकावं, प्रोफेसरनी ऐकावं आणि त्यांनी मला असं चॅलेंज करावं, निलेश तुम्ही काय बोलताय आमच्याबद्दल, अशी माझी इच्छा आहे. पण आता एक 15 वर्ष झाली, अजून कोणी आलेलं नाही समोर. त्याचं कारणही आपण आज बघणार आहोत थोडंसं. सो ऐतिहासिक राम अशा अर्थानं त्याचा काढलेला कार्ड आपण बघूया. हे मला नवीन टेक्निक शिकायचं आहे. तुमचा मॅजिक टचच लागतो मला वाटतं. अच्छा, हो व्हेरी गुड, थँक्यू. देअर वी गो. आता आपल्याला इथे प्रॉब्लेम आहे असं नाही, पण जगाच्या भोवती जगभर भारतीय इतिहास हा अत्यंत मोडतोड करून शिकवण्यात येतो. आता तो का हे जर समजायचं असेल तर हा ब्रिटिश माणूस आहे. काही लोकांना तो फेस माहीत असेल, नसेल तर काही फारसं महत्वाचं नाही. त्याचं नाव जॉर्ज ऑरवेल, एक प्रसिद्ध ब्रिटिश ऑथर. त्याचा जन्मही भारतात झालेला आहे बाय द वे, ब्रिटिश जेव्हा राज्य करत होते तेव्हा. खूप सुंदर पुस्तकं त्याची आहेत. तोही आजचा विषय नाही म्हणून त्यात जात नाही, पण त्याचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणतो, द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू डिस्ट्रॉय पीपल इज टू डिनाय अँड ऑब्लिटरेट देअर ओन अंडरस्टँडिंग ऑफ द हिस्ट्री. एखाद्या समाजाचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या देशातल्या लोकांचं, त्यांचं जर कन्फ्युजन करायचं असेल, ओके, त्यांची संस्कृतीचा पूर्ण नाश करायचा असेल, सत्यानाश करायचा असेल, तर फार काही कठीण नाही आहे. फक्त एकच गोष्ट करायची, त्यांचं त्यांच्या इतिहासाबद्दलचं जे त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, खरं अंडरस्टँडिंग आहे, ते नष्ट करून टाकायचं. की ती तुमच्याकडे लोण्याच्या गोळ्यासारखी तुमच्या हातामध्ये स्लेव्ह बनवून तुम्ही म्हणाल तसं नाचतील. असं आपल्याला एक मागच्या 200 वर्षामध्ये प्रयत्न करून नाचवलं गेलेलं आहे. त्यातून आपण अजूनही बाहेर यायचा प्रयत्न करतोय. काही लोक काही करत नाही, काही लोक त्यांनाच साथ देत आहेत. म्हणजे असं आपण म्हणतो ना की गडाचे दरवाजे बरेच वेळा आतूनच उघडले गेले, अशी साथ करणारी खूप लोक आहेत. एक वाक्य म्हणून आपल्याला खरा इतिहास समजून घ्यायची गरज आहे. थोडंसं पूर्वपक्ष, आता मी सांगितलं तुम्हाला की त्या पुण्यामध्ये ताईंनी काय सांगितलं, त्यात आपणही रिस्पॉन्सिबल आहोत. एक जो मुद्दा आहे ना, हा जो तुम्हाला बरेचसे जे आज ग्राफ दिसतील ना, जर दिसले तर त्याचा जो एक्स अक्ष असतो ना, एक्स अक्ष जो हॉरिझॉन्टल अक्ष असतो तो वेळेचा अक्ष आहे, कालाचा अक्ष आहे. तो जो ॲरो दिसतोय, शेवटचा ॲरो दिसतोय ना तिथे त्या बाजूला, तो म्हणजे आत्ताचं 21वे शतक. तिथून मागे आलात ना की -5K म्हणजे 5000 BC किंवा BCE, म्हणजे सगळ्यांना कळतं 5000 BC म्हणजे किती हजार वर्षापूर्वी. व्हेरी गुड. आता हे उत्तर मला दिल्लीत कधीही मिळत नाही, म्हणून म्हटलं मी तुम्हाला दिल्लीची काही फार मजा नसते त्याच्यामध्ये. ओके, 10,000 -10K म्हणजे 10,000 BC म्हणजे 12,000 वर्षापूर्वी अँड सो ऑन. त्यातलं मी आता तुम्हाला सांगितलं की ऋग्वेद, रामायण, महाभारत केव्हा झालं, तिथे जो मी तो अँगल काढलाय ना, तोच म्हणजे 1700 BC, साधारण 3500 वर्षामध्ये सगळी झालेली घटना. त्याच्यात एक इंटरेस्टिंग आहे, हा जो निर्णय आहे ना, हा निर्णय आपण केलेला नाहीये.
हा पाश्चिमात्य देशांनी भारताच्या इतिहासाबद्दल केलेला आहे. म्हणजे 1700 BC मध्ये ऋग्वेद झाले आणि 400 BCच्या नंतर महाभारत रामायण झालं. हे कोणी भारतातल्या माणसानं केलेलं नाही. आता भारतामध्ये त्यांचं ओढणारे आहेत. म्हणजे हॉर्वर्डला जायला मिळालं पाहिजे, केम्ब्रिजला जायला मिळालं पाहिजे म्हणून होय होय म्हणणारे लोक बरेच आहेत. अकॅडमीमध्ये ऑलमोस्ट सगळे 95% प्लस. ओके, पण तो जो पूर्ण मुद्दा हा विवेकशून्य बाहेरच्या माणसानं ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात मुद्दा मी तुम्हाला तारीख दिली. युरोपियन लोक सुद्धा हे मान्य करतात. तुम्हाला मान्य नसेल तर गुगलमध्ये जाऊन बघा. युरोपियन एनलाइटनमेंट म्हणजे युरोपियन लोकांना बुद्धीनं विचार करायला केव्हा निर्माण झाला असं जर त्याला प्रश्न विचारला तर ते म्हणतात 1637 पासून. ओके, युरोपियन एनलाइटनमेंट 1637 परत आजचा विषय नाही, पण ती सुद्धा एनलाइटनमेंट 1637 पासून का झाली, त्याच्या आधी का नव्हती, याचं कारण सुद्धा भारत आहे. जेव्हा भारतातून ज्ञान तिकडे जायला लागलं, आत्ता जे आपण आपल्या कुणालाही मी तुम्हाला जर तुमचं जन्म तारीख जन्म वर्ष विचारलं, आता माझं 1969 आहे, तर जे तुम्ही सांगाल ते ग्रिगोरियन कॅलेंडर आपण त्याला म्हणतो, आपण त्याला इंग्लिश कॅलेंडर म्हणतो, पण ग्रिगोरियन कॅलेंडर, ते ग्रिगोरियन कॅलेंडरची म्हणजे ज्याला जुलियन कॅलेंडर आधी म्हणायचे, त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम होते. ते प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये, हे सुद्धा त्यांना एक साधारण 800-900 वर्षापूर्वी माहिती होतं. म्हणजे रॉजर बेकन नावाच्या माणसाला ज्ञानेश्वरांच्या आधी सुद्धा ते तिकडे माहिती होतं, पण कसं फिक्स करायचं कळत नव्हतं. ते शेवटी 1582 मध्ये फिक्स झालं आणि याचं कारण भारतातला सूर्यसिद्धांत, भारतातला आर्यभटीय हा शेवटी तिथपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांना कॅल्क्युलेशन समजायला लागली आणि म्हणूनच ते पुढे गेलं. परत आजचा विषय निवडून जात नाही. हे त्यांचं दुःख, म्हणजे त्यांनी केलेला मूर्खपणा आपल्यासाठी. पण आपल्याला स्वतःकडेही बघायला पाहिजे, आरशात स्वतःच उभं राहून सुद्धा बघायला पाहिजे. ती आपली ही बाजू आहे इकडे. आपल्या समजा ऋग्वेद विचारलं, ऋग्वेद किती जुना, तर तुम्ही एक वेगळे शब्द ऐकले असतील, अपौरुषेय, म्हणजे ऋग्वेद लिहिणारा कोणी असा व्यक्तीच नव्हता. पण तुम्ही किती जणांनी ऋग्वेद वाचलाय? प्रश्न विचारणार नाही मी, हात सेफली विचारत, हा प्रश्न नाही म्हटल्यावर हात वर गेले बघा, नाही मजेनं सांगतोय. ओके, ऋग्वेद फक्त 2 लोकांनी वाचलं, याच्यात काही आश्चर्य नाही. ऋग्वेद वाचायला लागला तर खूप कंटाळा येतो, बरोबर ना? हे काय तुम्हाला नाही आहे? ओके, नंतर तुम्हाला इकडे पुढे पोडियमवर बोलावतो. नाही, खूपच इंटरेस्टिंग आहे ऋग्वेद. पण जर तुम्हाला कशा करता वाचता हे माहीत असेल तर, जर कॉन्टेक्स्ट असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही तर एक सुक्त झाल्यानंतर कोणतरी दुसऱ्या सुक्तात जातात, त्याचा काही पहिल्याशी संबंध आहे वगैरे कळत नाही, अशा गोष्टी त्याच्यामध्ये होत जातात. तर ऋग्वेद हे म्हणजे कोणी त्याला लेखक नाही असं म्हटलेलं आहे, पण अनुक्रमणिका त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक ऋषीचं नाव आहे, ऋषीच्या फॅमिलीचं नाव आहे. त्याच्यापेक्षाही काही गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करू. ऋग्वेदामध्ये सुद्धा भारताचा भूगोल कसा बदलत गेला याची वर्णन आहे. म्हणजे ते कोणीतरी ऑब्झर्व करून दिलेलं आहे ना, कोणीतरी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला वेळ मिळाला आपण बोलू. दुसरं, ऋग्वेदाचं किती काळ आपण आत्ता सोडून देऊ, आजचा तो विषय नाही, रामायण विषय. पण रामायणाबद्दल सुद्धा तुमच्या सुद्धा इथे आता मनात बऱ्याच लोकांच्या, मी तुम्हाला विचारलं, असं विचारतो मी तुम्हाला, की रामायण हे कोणत्या युगामध्ये झालं? त्रेतायुगामध्ये, बरोबर? आणि त्रेतायुग, समजा त्रेतायुगाच्या अंतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आजपासून, तर किती वर्ष, किती हजार, काय जे असेल ते मागे जायला पाहिजे? किती? 12,000. हे बघा, हे माझे सपोर्टर आहेत का? आणखी दुसरं उत्तर चुकीचं, पण दुसरं उत्तर 14,000. हे बघा सगळे माझेच लोक फॉलोअर्स आले तर इथे. नाही, आणखी नाही ऐकलं तुम्ही? कलियुगाची किती वर्ष? 4,32,000 असं पण ऐकलं असेल ना तुम्ही? सगळे एक्सपर्ट्स आहात, म्हणून मला धुळ्याला आवड, म्हटलं धुळ्याची श्रद्धा वेगळी आहे. 4,32,000, त्याच्या दुप्पट म्हणजे द्वापारयुग म्हणजे 8,64,000 असंही ऐकलंय की नाही? आणि त्याच्या तिप्पट म्हणजे 4,32,000च्या तिप्पट म्हणजे त्रेतायुग. म्हणजे कमीत कमी जर हिशोब केला तर 10 लाख वर्षापूर्वी जायला पाहिजे त्रेतायुग, अशी आपल्याकडे एक समजूत आहे. म्हणून मी इथं म्हटलंय की मिलियन इयर्स, मिलियन म्हणजे 10 लाख. किंवा पुराणामध्ये तुम्ही गेलात तर असंही दिसतं की जे रामायण झालं ते 24व्या युगामध्ये झालं. आपल्याकडे विठ्ठलाची आरती आहे की नाही, युगे 28 विटेवर युबा, याचा अर्थ कोण सांगू शकेल? अठ्ठावीस युग उभा आहे. ओके, आता एका युगाचे किती वर्ष सांगा परत, ह्या हिशोबाप्रमाणे म्हणजे किती मागे जाईल बघा. आता तो आपण हिशोब सोडून देऊ, पण तो खरा युगे 28चा अर्थ असा आहे की तो 28व्या युगापासून उभा आहे. कारण तुम्ही जर भागवत पुराणातलं घेतलं वर्णन, तर 24व्या युगामध्ये रामायण झालं, 28व्या युगामध्ये महाभारत झालं, आणि म्हणून तो कृष्ण आहे ना, तो विठ्ठल म्हणजे तो 28व्या त्या युगापासून आतापर्यंत उभा आहे, असा एक अर्थ आहे.
पण युगांची जर तुम्ही 4,32,00,000 8,64,000 जर करत बसला तर तुम्हाला कधीही इतिहासाचा खरा काळ कळणार नाही. त्याचं कारण माहित आहे? ही जी युग आहेत ना, युगसंख्या आणि युगाची जी लांबी 4,32,000 ही खरी आहे, पण ही खगोलशास्त्रातली आहे. ती इतिहासाशी त्याचा काडीचा संबंध नाही. पण मधल्या काळामध्ये आपण ती चूक केलेली आहे, अनेक वेळा ती चूक केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जसं आत्ताच्या अकॅडमिकमधल्या लोकांनी मागच्या 200-300 वर्षामध्ये प्रचंड घोडचुका केलेल्या आहेत, त्या विवेक शून्य बुद्धीनं केलेल्या आहेत सगळ्या. जर कोणी म्हणत असेल 1700 BC मध्ये ऋग्वेद, तर तो माणूस विवेक शून्य आहे. पुढच्या वेळी त्यांना सांगा मिस्टर विवेक शून्य और मिस विवेक शून्य. ते रागावले तर म्हणत ते आम्ही नाही म्हणतो, निलेश ओकांनी सांगितलंय असं सांगायला. जर इकडे तुम्ही गेला तर तो अविवेकी आहे. अविवेक काय याच्यामध्ये? 4,32,000 युग आहे का? तर आहे. रामायण त्रेतायुगात झालं का? तर तेही खरं आहे. महाभारत द्वापार युग आणि कलियुगाच्या मध्ये झालं का? तर तेही खरं आहे. पण 4,32,000 नाही वापरून चालणार, 8,64,000 नाही चालणार. ठीक आहे, आपल्याला वेळ मिळाला त्याच्यात आपण. भारत आत्ता जो दिसतो तो भारत साधारण असा, पण जसं तुम्ही मागे जाता तसा भारत ज्याला आपण रिफर करतो तो म्हणजे आता दिसतो तेवढाही भारत नव्हे. त्याच्या पूर्वेलाही जावं लागतं, त्याच्या उत्तरेलाही जावं लागतं, त्याच्या पश्चिमेलाही जावं लागतं, त्याच्या दक्षिणेलाही जावं लागतं. त्याच्यापेक्षा बाहेरचा भारत आहे. किती लोक जेनेटिक्स स्टडी माहित आहे ज्यांना? जेनेटिक्सला मराठीत काय म्हणायचं मला माहित नाही. अनुवंशिकी किंवा अनुवंशिक शास्त्र. किती जणांचा तो एक्सपर्टीज आहे इथे? अनुवंशिक एक्सपर्ट्स नाही. ठीक आहे, म्हणजे मी काही सांगितलं तरी चालेल. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्टडी करतो ना, तेव्हा बरेच वेळा काय होतं, मूळ उत्पत्ती कुठून झाली हे सांगताना ते भारत नाही म्हणत, ते म्हणतात इराण. सध्या इराण चर्चेमध्ये. पण हो, जर तुम्ही अगदी 4,000 वर्षाच्या मागे गेला तर इराण म्हणजे भारतच होता. हे अनेक लोकांना माहिती नाही. इराक हा सुद्धा भारताचा भाग होता. तुमचं वर जर गेलात तुम्ही तर टर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान तर सगळ्यांना माहिती आहे, तो आता अगदी ब्रिटिश काळामध्ये सेपरेट झाला. पण टर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किझिकिस्तान, किर्गिस्तान, चायनाचा पश्चिम भाग, तिबेट, हे सगळं भारतच होता. म्हणजे संस्कृतीच्या दृष्टीनं वेगवेगळी जनपद असायची. तर हा भारत लक्षात ठेवा. एवढंही लक्षात ठेवा की ह्याच्या बाहेरचाही भारत आहे. आता याच्या उपर हा आता उत्तर पक्ष आपण करूया की खरं काय आहे. ओके, तर आता जेव्हा आपल्याला राजेश रानडेंनी ओळख करून दिली, ते म्हणताना म्हणाले की असा हा यांचं जे तारखा आहे तो चर्चेत विषय, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, त्यांना ती तशी भूमिका घ्यावी लागते. मला असं सांगायचं की हे बरोबर आहे, बाकी सगळं चूक आहे. आता मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही आता श्रद्धेवर घ्या. तुमच्याकडे श्रद्धा आहे याचा मला माहिती आहे, तुम्ही श्रद्धेवर घ्या. पण श्रद्धेमध्ये आपण असं म्हणतो की ट्रस्ट बट व्हेरीफाय, की आता श्रद्धा ठेवून समजून घ्या. कारण श्रद्धा नाही ठेवली तर समजणारच नाही. पण ते समजल्यानंतर असा मनात प्रश्न आला पाहिजे की हे म्हणतात बरोबर आहे का? एकदा जरा जाऊन बघतो, वाल्मिकी रामायण एकदा वाचतो, एकदा महाभारत वाचतो. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायण तुम्ही वाचावं, भाषांतरासकट महाभारत वाचावं, हा माझा मूळ उद्देश आहे. ओके, त्याच्याकरता आपण ही चर्चा करतोय. तोच मी ऍक्सेस ठेवलाय. टुडे म्हणजे 21st सेंचुरी, 0 म्हणजे जिथे ग्रिगोरियन जुलियन कॅलेंडर साधारण सुरू होतं, मागे 5,000 BC, 10,000 BC एक्सेट्रा. याच्या अगेन्स्ट आपण जर पूर्ण महाभारत घेतलं, महाभारताचा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ घेतला, तर त्याच्यात 300च्या आसपास खगोलशास्त्राचे संदर्भ मिळतात. आता किती लोकांनी शब्दकोडं सोडवलेलं आहे? शब्दकोडं किती लोक सोडवतात? पेपरमधलं, मॅगझिनमधलं. ओके, ज्यांना ते सोडवतात किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना हे अगदी सहज समजायला सोपं आहे. किती लोकांना जिक्सॉ पझल माहिती आहे? चित्रकोडं म्हणतो ना आपण, आपला भारताचा नकाशा आणि राज्यांचे छोटे छोटे तुकडे असतात ते एकत्र आणतो. असं इमॅजिन करा, ते 300 जे खगोलशास्त्राचे महाभारताचे संदर्भ आहेत ते आपण शब्दकोडं सोडवतोय किंवा चित्रकोडं सोडवतोय, असं एकत्रित आणलं विज्ञानाच्या पद्धतीनं, तर्कशास्त्राच्या पद्धतीनं, तंत्रयुक्तीच्या पद्धतीनं, तर आपल्याला जे वर्ष मिळतं महाभारत युद्धाचं ते 5,561 BC. तुम्ही सगळे जागे आहात हे चेक करण्याकरता, म्हणजे झोपायचं सांगितलं ते नंतर, जागे आहात हे चेक करण्याकरता 5,561 BC म्हणजे किती हजार वर्षापूर्वी सांगा बघू? साधारण 7,500 वर्षापूर्वी, किंवा एक्झॅक्टली ज्यांना पटकन कॅल्क्युलेट करता येतं ते 7,587 वगैरे असं सांगतील. बरोबर, 2026 ऍड करायचे. तसंच वाल्मिकी रामायणामध्ये आश्चर्य आहे, म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं, पण वाल्मिकी रामायण हे महाभारतापेक्षा खूप छोटं आहे. ऑलमोस्ट लाईक 1/4 क्वार्टर. 4 भाग केले महाभारताचे तर तो 1 भाग होईल, एवढंच वाल्मिकी रामायण मोठं आहे. त्यामुळे मी जेव्हा बघितलं मला खूप आश्चर्य वाटलं. वाल्मिकी रामायणामध्ये 600च्या आसपास खगोलशास्त्रातले संदर्भ आहेत.
आणि परत मेथड तीच, आपण जिक्सॉ पझल सोडवतो, चित्रकोडं सोडवतो, शब्दकोडं सोडवतो, दोन्ही एकत्र आणायचे, ते 600 रेफरन्स तपासून बघायचे, विज्ञान, बुद्धी, तर्कशास्त्र, तंत्र, युक्ती. त्याचं एकच वर्ष येतं, राम रावण युद्धाचं वर्ष 12,209 BC. आता तुमची टेस्ट घेत नाही, म्हणजे किती हजार वर्षापूर्वी, साधारण 14,000 वर्षापूर्वी लक्षात ठेवलं तरी पुरेसं. ठीक आहे. आता या दोन्ही ग्रंथामध्ये, आपले जे इतिहास ग्रंथ आहेत, या दोन्ही ग्रंथामध्ये सगळ्या 4ही वेदांचा उल्लेख येतो. 4ही वेदांचा उल्लेख आपल्या दोन्ही ग्रंथात येतो. नुसत्या एवढ्या माहितीवरून तुम्ही वेदाच्या काळाबद्दल काय सांगू शकाल? एक्झॅक्ट काळ नाही सांगता येणार, पण काय सांगता येईल? नक्की 14,000 वर्षापूर्वीचे. मग आता तिथे जर तुम्ही बघायला गेलात, समजा आपण एक ऋग्वेद घेऊया. ऋग्वेदामध्ये सरस्वतीची अनेक वर्णनं येतात. सरस्वती कोणती माहिती आहे का? नदी. ओके. मग नंतर आपल्याकडे जी सितार घेऊन किंवा वीणा घेतलेली सरस्वती ही त्यापासून निर्माण झालेली आहे. जशी गंगा नदीचं तुम्हाला मूर्ती मिळेल, यमुना नदीची मूर्ती मिळेल, तिचं वाहन मिळेल, तसं त्या सरस्वतीची वर्णनं जी ऋग्वेदामध्ये आहेत ना, मला 1-2 फक्त सांगतो की नदी तमे, अंबी तमे, देवी तमे, सरस्वती. सगळ्यात मोठी नदी म्हणजे यमुनेपेक्षा मोठी, सतलजपेक्षा मोठी, ब्रह्मपुत्रेपेक्षा मोठी, नर्मदेपेक्षा मोठी, गोदावरीपेक्षा मोठी, कावेरीपेक्षा मोठी, गंगेपेक्षा मोठी, सिंधूपेक्षा मोठी, अशी नदीचं वर्णन आहे ऋग्वेदामध्ये. नदी तमे, अंबी तमे, देवी तमे, सरस्वती. की गिरिप्य आ समुद्रा, उंच पर्वतामधून निघून पूर्ण समुद्रापर्यंत जाऊन पोहोचणारी सगळ्यात मोठी अशी नदी. किती जणांनी सरस्वतीला भेट दिली? नाही आपल्याकडे. कोणी हातवर जातात? हातवर केला तर सांगतो तुम्ही कुठे गेला होतात. तुम्ही मानाला गेला होतात उत्तराखंडमध्ये. व्यासगुफा बघून आला. तिथे त्यांनी महाभारत लिहिलं. ओके. त्या सरस्वतीचा ऋग्वेदातल्या सरस्वतीशी काडीचा संबंध नाही. ओके. तिथे तुम्हाला ती गुप्त झाली असंही दाखवतात. ओके. आपल्या एकदा स्मृतीमध्ये आपण ठरवलं ना, किती जणांनी अश्वत्थाम्याला भेटलेत? एकदा अश्वत्थामा चिरंजीव झाला की नर्मदा परिक्रमा करायची की भेटलाच समजायचं. किती लोक कोकणातून आहेत? मी कोकणातला आहे मूळचा, चिपळूण गुहागरकडचा आहे. आणखी कोणी नाही? आमच्याकडे 14 प्रकारची भूतं असतात. ओके. प्रत्येक झाडाला, आता कोकणमध्ये फार बोरिंग लाईफ असतं ना, ते एक्साइटिंग करण्याकरता प्रत्येक झाडावर एक प्रकारचं भूत असतं. बरोबर ना? आणि ते तुम्हाला एकदा कळलं की ते दिसायला लागतं. तसं ते होऊ शकतं तुम्हाला. पण जी सरस्वती नदी ऋग्वेदातली आहे, तिचं जर तुम्ही आपला जो जिओलॉजी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे भूगोल विज्ञान किंवा काही जो अप्रोप्रिएट शब्द असेल, जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, नदीचं विज्ञान, हायड्रॉलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स, म्हणजे नदीचे प्रवाह बदलत असतात, त्या मानानं पर्वत फार बदलत नाही. हा सगळा जर तुम्ही मागच्या 100-200 वर्षातला, अगदी मागच्या 40 वर्षातला सगळ्याचा अभ्यास एकत्र आणला तर तुमच्या लक्षात येतं की ऋग्वेदातली जी सरस्वतीची वर्णन आहे ती प्रत्यक्षात जेव्हा खरी होती, हा काळ कमीत कमी 25,000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे ऋग्वेद हा मागच्या 25,000 वर्षात शक्य नाही. त्याच्यामध्ये काही ॲडिशन झाले असतील. ॲडिशन म्हणजे आता आपल्याला तुम्हाला माहित असेल की महाभारताच्या वेळी व्यासदेवानी सगळ्या वेदांची पुनर्रचना केली असं म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणूनच तुम्ही जर ऋग्वेदाचे, आपल्याकडे ऋग्वेद एक्सपर्ट्स आहेत, मला खूप आनंद होतोय. 10व्या मंडळामध्ये तुम्ही गेलात फॉर एक्झाम्पल, तर 10व्या मंडळामध्ये 10.95, 10.93, 10.99 या दरम्यान शंतनू देवपीचं सूक्त आहे. आता शंतनू देवपी सगळ्यांना कोण माहिती आहे ना, भीष्माचे वडील शंतनू. मग ती तिथे कशी आली? तर व्यासाने जेव्हा पुनर्रचना केली त्या काळामध्ये ती आलेली आहे. ओके. दुसरं एक तुम्हाला सांगतो, परत आपण एक्सपर्ट्सकडे, त्यांच्याकडे आणखी कोण होते? मागे कोणतरी ऋग्वेदवाले होते. हां, तर त्यांचे हात जरा वर 2 मिनिटं उभं राहता तुम्ही दोघं जण, तुम्ही पण उभे राहा आणि सगळ्यांनी माना वळवून त्यांना बघून ठेवा. नंतर जर ऋग्वेदावरचे काही प्रश्न असतील तर मला नाही विचारायचे, त्यांना विचारायचं. धन्यवाद. ऋग्वेदामध्ये 10.75 10 मंडळ आहेत, त्यातलं 75 हे नदी सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. अशा करता तुम्हाला सांगतोय की ते नदी सूक्त जर तुम्ही वाचत गेला तर सगळ्या 19 नद्यांची नावं येतात. ओके. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी, म्हणजे इमामच्या गंगे च यमुने असं ते सुरू होतं. आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की त्या 10.7 नदी सूक्तामध्ये आता सरस्वतीचं वर्णन आहे, पण सरस्वती सगळ्यात मोठी नदी राहिलेली नाही. शेवटची 2 ऋचा बघा त्याच्यामध्ये. तर जी सरस्वती मोठी होती ती आता सिंधू मोठी झाली असं वर्णन तिचं केलेलं आहे. ते का? ते आपण रामायण वाचताना बघणार आहोत. त्याचे पुरावे रामायणामध्ये की जी सरस्वती प्रचंड मोठी नदी होती ती आता सिंधू ही सर्वात मोठी नदी का झाली, केव्हा झाली, सगळ्यात मोठी नसेल पण खूप मोठी नदी का झाली, याची वर्णन आपल्या रामायणामध्ये मिळतात. आणि ती ऋग्वेदात आहेत, कारण व्यासाने ती पुनर्रचना करताना ती इन्क्लूड केलेली आहे. ठीक आहे.
आता मी तुम्हाला एक 21,000 वर्षापर्यंत घेऊन गेलो मागे. 7चा पाढा लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्याने माझे व्हिडिओ बघितले त्यांना तो पाठ असेल. 7,000 वर्षापूर्वी महाभारत, 14,000 वर्षापूर्वी रामायण आणि 21,000 वर्षापूर्वी ऋग्वेद. किती जणांच्या लक्षात राहील? पुढच्या वेळी असं सांगायचं, अगदी कोणी समजा आता तुमच्याकडे पंतप्रधान मोदी आले आणि ते म्हणले आपली संस्कृती 5,000 वर्षाची आहे, त्यांना सांगायचं 1 मिनिट थांबा. 21,000 तरी म्हणा, कमीत कमी 21,000 आपल्याला म्हणायला पाहिजे. आपल्याला बदलायला पाहिजे. ज्या पद्धतीनं क्रिकेटचा कॅप्टन बदलला की आपण लक्षात ठेवतो की नाही, तसंच आपल्याला जर बदललं नाही आणि मग लोक विचारतात हे टेक्स्टबुक मध्ये केव्हा येणार. टेक्स्टबुक मध्ये येऊन काय करणार तुम्ही? तुमचं झालं शिक्षण. आपल्याला आपल्यापासूनच सुरुवात करायची. ज्या एन्थुझियाझम मध्ये आपण नवीन बॉलिवूडच्या मूवी बद्दल डिस्कस करतो किंवा क्रिकेटची मॅच डिस्कस करतो, त्याच उत्साहानं जेव्हा आपण हे डिस्कस करायला लागू तेव्हा ते सहजच होईल. लगेच आपल्याला पॉलिटिशियन ऐकतील आणि टेक्स्टबुक पण बदलतील, काही वेळ लागणार नाही. 7चा पाढा लक्षात ठेवायचा. अशा करता सांगितलं की तुम्ही म्हणाल तेवढं संपलं का? असं नाही, आपल्याकडे आजचा विषय नाही परत. पण हे जे 9 वाजता येण्यासारखं तुम्हाला जे दिसतंय ना, हे IASचं जे आता इंडिया इयरबुक असतं ना, मागची 4-5 वर्ष, त्याच्यामध्ये हा चार्ट येतो. रूपा भाटी, निलेश ओक, जीवनराव, अनिल नारायणन अशा बऱ्याच यांच्या याच्यावर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे 75,000 वर्षाचा भारताचा इतिहास. ॲस्ट्रॉनॉमी, ॲग्रिकल्चर, तुम्ही शास्त्राचं नाव घ्या, त्याच्यात जर पुरावा उपलब्ध असेल तर तो पुरावा तुम्हाला कमीत कमी 75,000 वर्षापर्यंत घेऊन जातो. याचा हा तो चार्ट तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तुम्हाला इंटरेस्ट असला तर मी डॉक्टर रानडेंकडे तो पाठवेन. हाय काय म्हणतात, हाय डेफिनेशन किंवा काय हाय नाही असेल ना, विजिबिलिटी, तुम्ही तो प्रिंट करू शकता. हा 75,000 वर्षाचा. मग आपल्याकडे कसं आहे, आपण मिलियन्स वर्षातच बोलतो ना, युग म्हणजे कल्प वगैरे. ते म्हणतात मग 75ला थांबलं का? आधी आपण फक्त 2,1700 BCतच ऋग्वेद केलाय, आता 21,000, आता 75,000 लोकांना समाधान होत नाही. म्हणून सांगतो की असं काही नाही, फक्त आपल्याकडे वेळाची मर्यादा आहे, अभ्यासाची मर्यादा आहे, आपल्या आयुष्यामध्ये मर्यादा आहे. हा जो पुढचा जो चार्ट आहे हा तुम्हाला 2,20,000 वर्षापर्यंत घेऊन जातो मागे. फक्त होतं काय माहितीये का, सगळे पुरावे तुम्हाला मिळतात. मोस्टली ह्याच्यामध्ये महाभारताचे पेक्षा ऋग्वेद असेल. होतं काय, जसं आपण मागे मागे जातो तसा पुरावा, उपलब्ध पुरावा कमी कमी होत जातो. एवढं लक्षात ठेवायचं. नैसर्गिकरित्या आहे, आपले पुरावे कमी होत जातात, पण पुरावा मिळतो. 2,20,000 वर्षापर्यंत जाऊ शकतो. आता आपण रामायणाकडे येऊया. आपल्याला जर काही कोणत्याही गोष्टीचा विज्ञानाच्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल ना, तर विज्ञान, किती लोक विज्ञानाचे स्टुडंट्स आहेत, म्हणजे स्टेम ज्याला आपण म्हणतो तसे, हात वर करा. ओके, धन्यवाद. खाली घ्या. कुणाला असं वाटतं की मी विज्ञानाचा स्टुडंट नाही? हात वर करा. नाही, सगळे विज्ञानाचे स्टुडंट आहेत. धन्यवाद, खूप चांगलं सांगितलं. ऍक्च्युली विज्ञान हा कॉमन सेन्स आहे. मी असं नको म्हणायला, नाही मी सायन्समध्ये नाही गेलो, मी कॉमर्सला गेलो म्हणून मी विज्ञानाचा स्टुडंट नाही, असं नाही. कॉमन सेन्स सगळ्यांकडे पाहिजे ना. ऍक्च्युली हा कॉमन सेन्स आहे. विज्ञानाची प्रगती मागच्या 500 वर्षामध्ये पश्चिम युरोपामध्ये खूप झाली, आपल्याला मान्य करायला पाहिजे. आता हा जो कम्प्युटर मी घेऊन बसलोय, हा माझा इथला फोन, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय, इलेक्ट्रिसिटी, फॅन, यातलं भारतानं काही फारसं केलेलं नाही. मान्य सगळ्यांना? मग म्हणतात अरे विज्ञान विज्ञान काय, पण मी तुम्हाला सांगितलं की त्याचा जो फाउंडेशन आहे तो भारतानं दिलेला आहे. मग लगेच आपल्याशी कलर टाईप, आपण पण विज्ञान करून दाखवायचे, नुसती कलर टाईप करून काही होणार नाही. पण त्यातलं आता एक 50 वर्षामध्ये त्याची पाश्चिमात्य देशांनी सुंदर जी व्याख्या केली आहे. विज्ञानाची व्याख्या काय, विज्ञान करायचं, डू सायन्स, म्हणजे लेट्स डू सम सायन्स, म्हणजे अर्थ काय त्याचा. त्याचा अर्थ त्याने असं सांगितला की एखादा प्रॉब्लेम असतो आपल्यासमोर, तो प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपण विज्ञानाची मदत घेतो. म्हणजे नक्की काय करतो, तर आपण एक तो प्रॉब्लेम सोडवण्याकरता एक आपण हायपोथेसिस, प्रमेय मांडतो. ते प्रमेय मांडले की आपण पुरावा गोळा करतो, त्याचा प्रत्यक्ष प्रामाण्यानं ते बरोबर आहे का चूक आहे शोधायचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांचा एक निष्कर्ष काढतो. ही विज्ञानाची पद्धत. ते जर तुम्हाला वेस्टर्न भाषेत सांगायचं आहे तर बेस्ट त्यांची व्याख्या तर काय आहे की इट्स अ ट्रायंग्युलेशन ऑफ, जो त्रिकोण दिसतोय ना तिथे, it's a triangulation of explanation, prediction, testing in the context of a theory, in the context of background knowledge. आता संस्कृत मध्ये सांगितलं तर इतकं लांब सांगावं लागत नाही. किती लोक संस्कृतवाले आहेत आपल्याकडे आज, संस्कृत एक्सपर्ट? धन्यवाद. ओके, एकच आणखी संस्कृत त्यांच्याशिवाय? संस्कृत मध्ये काय सांगाल ताई? पंच अवयवः, न्यायदर्शनामधलं 5 एलिमेंट्स. आणि मग तुम्ही 5 एलिमेंट्स कुठची असं कोणी विचारलं तर प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमना आणि अवयवः असं 5 सांगितलं. तीच बरोबर तुम्हाला नावं दिसतील बघा. हजारो वर्षापूर्वी तुम्ही जाऊन गौतम ऋषींना विचारलं की बाबा रे विज्ञानाची पद्धत काय, सत्य कसं शोधून काढायचं, विचार नीट कसा करायचा,
तर ते म्हणतात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द प्रमाणानी. दिसतात 4 शब्द तुम्हाला ते ट्रँगलच्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द प्रमाणानी मधला ट्रँगल. तुम्ही जर पतंजलींचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, गौतमांचं एवढं नाही, पण भगवान पतंजलींचं नाव योगसूत्रवाले, त्यांना तुम्ही विचारलं की वृत्तीमध्ये प्रमाण म्हणजे कसं, तर ते काय म्हणतात, प्रत्यक्ष, अनुमान, आगम प्रमाणाने. दिसतंय खालचे 3. तीच गोष्ट थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक जण सांगतात. ओके, सो हे आपण एक वापरणार आहोत. आणि दुसरं एक टेक्निक वापरणार आहोत, ते सुद्धा आपल्या उपनिषदामधून येतं. मी उपनिषदात सांगितलं, तुम्ही म्हणाल हा माणूस फार बॅकवर्ड आहे. तेच मी तुम्हाला जर सांगितलं की टेट्राडिक स्कीमा ऑफ सायन्स, की वा वा वा, हे अमेरिकेत जाऊन आलेले दिसत आहे, असं वाटतं की नाही. पण भृगुवारुणी विद्या म्हटलं तर आपल्याला वाटतं काहीतरी बॅकवर्ड असावं. हे आपण वापरणार आहोत. काय आपण वापरणार आहोत की वाल्मिकी रामायण हा आपला आधार आहे. रामायणावर अनेक ग्रंथ लिहिले गेले, पण लक्षात ठेवा, आपल्याला जर इतिहास म्हणून जो समजून घ्यायचा असेल तर वाल्मिकी रामायण हाच आपला ग्रंथ. बाकी वाचू नका असं नाही, प्रत्येकाचा आपला एक वेगळा उपयोग आहे. पण इतिहास म्हणून समजून घ्यायचा असेल, खरी कथा, तर वाल्मिकी रामायण. तसंच महाभारताचं. आपण काय पुरावा बघणार आहोत, 500 पेक्षा जास्त, मी म्हटलं तुम्हाला 600च्या आसपास ॲस्ट्रॉनॉमी, जिओग्राफीचे रेफरन्स आणि आणखी अनेक विषयातले त्याच्यामध्ये रेफरन्सेस आहेत. दुसरं असं की आपण जेव्हा इतिहास म्हणतो ना, त्याचं आपण भाषांतर करताना हिस्ट्री असं करतो, आणि ते ठीकही आहे. पण इतिहास म्हणजे हिस्ट्रीपेक्षा बरंच काही आहे. जनरली हिस्ट्रीमध्ये सनावळे असतात आणि त्यामुळे आपल्या तो नावडीचा विषय असतो. हे लक्षात राहत नाही 1947 का 1647 परीक्षेमध्ये लक्षात ठेवताना असं होतं, राईट. तो त्यामुळे होतो. तर सनावळ्या काही वाईट नाही, पण त्याला आपल्याला काही कनेक्शन नसल्यामुळे आपल्याचा अर्थ कळत नाही. याच्या उलट इतिहासाचा अर्थ काय माहिती आहे का, आता त्यांनी उत्तर करताना सांगितलं की ते शिक्षक म्हणून त्यांनी शिकवलं, त्यांचं तो लोकांना अजूनही ते लक्षात राहतात, म्हणजे उपदेश असा दिला. आणि तो आपल्याला एक प्रत्यक्ष जिवंत माणूस देऊ शकतो, किंवा त्यांनी लिहिलेल्या गोष्टीमधून किंवा त्यांनी आपल्याला शिकवलेल्या गोष्टीमधून तो आपल्याला आठवत राहतो. पुढच्याला ठेच मागचा शाणा, किंवा आत्ता आपल्याला जरी पटलं नाही, आपल्याला वडिलांनी सांगितलं त्यावेळी पटतच असं नाही. मार्क ट्वेनचं नाव किती जणांनी ऐकलंय? मार्क ट्वेनचा एक सुंदर कोट आहे, नीट आहे का, त्याच्यात ह्युमर आहे, हे आधीच सांगून ठेवतो, कारण ह्युमर नाही कळलं तरी हसायचं आहे, अशा करता सांगतोय. तो म्हणतो की वेन आय वॉज 17, ओके, मी जेव्हा 17 वर्षाचा होतो तेव्हा माय फादर वॉज सच अ मोरॉन. तो इतका वाईट माणूस होता की आय रिअली हेटेड हिम. फॉर्च्युनेटली, तो म्हणतो भाग्याची गोष्ट अशी की माझे वडील हे फार म्हणजे ही वॉज अ फास्ट लर्नर, पटापट ते शिकणारी व्यक्ती होती. त्याच्यामुळे काय झालं, वेन आय वॉज 23, बाय द टाइम आय वॉज 23, ही वॉज द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड. मी 23 झालो तोपर्यंत त्यांची प्रचंड शिकण्याची ही असल्यामुळे तर सगळ्यात उत्तम माझे असे वडील तयार झाले की ते 17, मी 17 असताना ते मोरॉन होते. तुम्हाला कळलं ना कोण मोरॉन होता आणि कोण हे झालं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जसं शिकवलं जातं तसं आपण याचा पुरावा करून वापरणार आहोत त्याच्यामध्ये. त्यातला एक पहिला, आता हे टेक्निकली काही कळलं नाही तरी चालेल, पण असं आपल्याला म्हणायचंय की भगवान रामांचा जन्म सगळ्यांना केव्हा झाला माहिती आहे? चैत्र शुक्ल नवमी, पुनर्वसू नक्षत्र आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो. किती लोकांना गीत रामायण थोडंफार आठवतं गदिमांचं, त्यातल्या जन्माच्या वेळेचं काही आठवत असेल तुम्हाला? चैत्र शुद्ध मास, त्यात नवमी ही तिथी, सगळ्यांचं पाठ आहे. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी कागशिरी, सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. त्यातलं सर्वात महत्वाचं की उष्ण हे किती. चैत्र शुक्ल नवमी जेव्हा झाली आणि 2 प्रहर होत आहे तेव्हा जे वारे वाहत आहेत, वारे छान वाहत आहेत, पण ते उष्ण आहे. हे कोणी लिहिलंय सांगा मला? गदिमाने. हे वाल्मिकीने नाही लिहिलेलं. तर गदिमाने जेव्हा लिहिलंय तेव्हा तो एक साधारण 70 वर्षापूर्वीचा अनुभव आहे ना, 1950s मध्ये. तो गदिमांचा अनुभव आहे. आणि माडगुळात धुळ्यासारखीच अवस्था असते. तो उष्ण हे किती असं झालंय. पण तुम्ही जर वाल्मिकी रामायण वाचलं तर चैत्रातला अनुभव पूर्ण वेगळा आहे. चैत्रम श्री मानयम मास पुण्य पुष्पित कानन. सगळी जी वन आहेत ती पूर्ण फुलांनी भरलेली आहेत आणि सौम्य सुखद असा सुंदर मास आहे. त्याच्या पुढची तुम्हाला श्लोक येते तर वर्णन दाखवतोय की आकाशामध्ये ढग भरलेले आहेत आणि मोर नाचतायत आवाज करत. आत्ता मोर नाचतात का बघा. मोर सुद्धा आता कुठे AC मध्ये कुठे जाऊन बसू असा आता विचार करत असेल की नाही.
ही आत्ताची आपले वर्णन आहे, ही वाल्मिकी रामायणाची वर्णन नाही. हे आत्ताच आपलं असं वर्णन आत्ता दिसतं ते असं येतं. असंच वर्णन आपल्याला पण आत्ता रामायण झालेलं नाही माहिती आपल्याला. मग आपल्याला जर मागे जायचं असेल तर केवळ किती जावं लागेल मागे? 1-2000 वर्ष जाल तुम्ही, पण ते जाऊन काही होणार नाही. म्हणजे ग्रीक लोकांचा वेळ, कालिदासाची वेळ, ओके, वराह मिहिराची वेळ, तर तेव्हा तर काही रामायण झालेलं नाहीये. महाभारतातून सुद्धा खूप काळ लोटलेला आहे. म्हणजे तारीख जरी माहीत नसली तरी सुद्धा आपल्याला ते माहिती आहे. मग परत जर तशीच वस्तू आणायची आहे, म्हणजे उष्ण हे किती हवं असेल तुम्हाला, वसंत ऋतूमध्येच जर तुम्हाला चैत्र महिना हवा असेल आत्ता जसा आहे तसा, तर तुम्हाला 26,000 वर्ष मागे जावं लागेल. ही खगोलशास्त्राची गंमत आहे. ओके, पृथ्वीच्या किती मोशन्स माहिती आहे तुम्हाला? एक, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सगळ्यांना माहिती आहे, दिवस रात्र होतात. सूर्याभोवती फिरते 1 वर्षभरामध्ये, त्यामुळे ऋतू होतात. आणखी पृथ्वीच्या 2 गती आहेत, अनेक आहेत ऍक्च्युली, 8 गती आहेत, पण 2 गती नक्की सांगतो कारण त्याचा संबंध आहे. एक गती म्हणजे पृथ्वीचा जो अक्ष असतो ना असा, त्याची एक, सगळे एक्सपर्ट्स आहेत, मला खूप आवडतं असं, जेव्हा माझं काम सोपं होतं. त्याची एक 26,000 वर्षाची अशी आहे, अशी एक मोशन आहे पृथ्वीच्या अक्षाची. स्वतःभोवती फिरतेच, सूर्याभोवती फिरतेच, आणि हे करताना जी अशी मोशन आहे ती इतकी सावकाश आहे की ते पूर्ण एक चक्र व्हायला 26,000 वर्ष लागतात. त्याला आपण संपात चलन म्हणतो, प्रिसिशन ऑफ अर्थ ॲक्सिस म्हणतो. म्हणजे नवरात्रामध्ये घागरी फुंकतात ना, तशी साधारण मोशन समजून घ्या. आणखी पृथ्वीची मोशन आहे, तो जो अक्ष जो कललेला आहे ना, तो आत्ता 23.5 डिग्री आहे, पण तो तसाच नसतो, ऑलमोस्ट तसा असतो. तो असा जातो आणि असा होतो. म्हणजे जॅपनीज लोक बघा बाव डाऊन करतात, तसं केल्यासारखं ते पूर्ण इथे जाऊन मागे जाऊन पूर्ण चक्र व्हायला 41,000 वर्ष लागतात. आता हे मी तुम्हाला का सांगतोय? असं 41,000 वर्ष लागतात तशा पूर्वीची एखादी पृथ्वीची रचना, पृथ्वीचा कसा अँगल, किंवा हे 26,000 वर्ष झाल्यामुळे जे परिणाम झालेले आहेत, हे सगळे आपल्या भारतीय ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. रामायण महाभारतात आहेतच, पण आपली जी उपनिषद आहे, आपली जी पुराण आहे, त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आता तुम्हाला दाखवलं ना 75,000 वर्ष मागे, 2,20,000 वर्ष मागे, असं आपल्याला जाता येतं. परत आपल्या विषयाकडे येऊया. म्हणजे वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, हेच जर तुम्ही मान्य केलं रामायणाच्या वेळी, तर एकतर आत्ता रामायण झालं किंवा 26,000 वर्षापूर्वी झालं, मध्ये काही शक्य नाही. ओके, आता आपण काय शक्य आहे बघूया. असंच आपण अंदाज केला की चैत्र, अशी आपल्याला अवस्था हवी की वाल्मिकी रामायणाची वर्णनं दिलेली आहेत चैत्र महिन्याची, भगवान रामांच्या जन्माच्या वेळीची, किंवा जेव्हा ते वनवासाला निघाले तोच काळ होता ना, त्यांचा वाढदिवस होणार होता, बरोबर त्या दिवशीचं ते निघालेले आहेत त्यावेळी. तर तोच जो काळ, म्हणजे तो परत चैत्रच असणार, चैत्र शुक्ल नवमी, तो जर काळ आपल्याला मॅच करायचा असेल तर आपल्याला असं करावं लागतं की शरद ऋतू असू शकेल का? जर तुम्ही शरद ऋतू घेतला तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. याला आपण इंग्लिशमध्ये किंवा सायन्समध्ये एरर एलिमिनेशन म्हणतो. ओके, की तिथून जवळ आणून बघायचं कुठे फिट होतं. तो जर तुम्ही केला तर मी तुम्हाला दुसरं वर्णन वाचून दाखवतो, हे वाल्मिकी रामायणातलं. इति ब्रुवंत मुदिता, जेव्हा त्यांचं राज्याभिषेक होणार आहे भगवान रामांचा, आणि दशरथानं सगळ्या राजांना वगैरे एकत्र बोलावलंय, तेव्हाच्या डिस्कशनचं ते वर्णन आहे. इति ब्रुवंत मुदिता, जेव्हा दशरथानं सांगितलं की मला, माझी अशी इच्छा आहे की रामाला युवराज बनवावं, तुमचं काय मत आहे? तर ते खूप आनंदित झाले, असं ते वर्णन आहे. प्रत्यनंद नृपान रूपम, प्रत्येकाला खूप आनंद झाला. वृष्टिमंतम महामेघम नर्दंतम इव बर्हिणम, जसे वृष्टी करायला रेडी असलेले जे आकाशातले ढग असतात, पाऊस म्हणजे काळे गडद झालेले, आणि मोर नाचतायत, अशी त्यांची अवस्था झाली. अशा वर्णनातून त्यावेळेची वर्णन केलेली आहे. तशी गदिमांनी त्यांच्या काव्यामध्ये करताना ती परिस्थिती जाणून दिलेली आपल्या समोर, तसं वर्णन मिळतं. तर आपला हा एक अंदाज झाला, याला आपण तर्क म्हणतो की शरद ऋतू असू शकेल का, आणि तसं जर झालं तर वर्णनं मॅच होतात का? तर आपण तात्पुरतं म्हणूया की अशी होतात. मग आणखी काही आपल्याला मिळतं का? हे जे पुढचं वर्णन आहे ना, ते धुळ्याचं वर्णन आहे. तुम्हाला माहित होतं का धुळ्याचा काही रामायणाशी संबंध आहे म्हणून? किती जणांना माहित होतं? असणार. काय संबंध आहे सांगा. वा वा वा, सुंदर. मी आता वापरणार ना माझ्या पुढच्या लेक्चर्स मध्ये हे. खूप सुंदर. खूपच छान. ओके, आणखी माझा 2 दिवसांनी पॉडकास्ट आहे ठाण्यामध्ये, त्याच्यात हे सांगेल. खूप छान, खूपच छान. म्हणजे खरं का खोटं फरक पडत नाही, पण ते इथून गेले एवढं नक्की, कारण ते 10 वर्ष दंडकारण्यामध्ये फिरत होते. साधारण दंडकारण्य म्हणजे कुठे, जो आपला जे काय म्हटलं त्याचं ते नाव आहे, म्हणजे तिथून ते निघाले आणि कोणत्या पर्वतावर आले होते? चित्रकूट. नाही, वर चित्रकूट.
म्हणजे अगदी MP आणि UPची बॉर्डर सध्याची, तिथपासून ते खाली पूर्ण मध्य प्रदेश, गुजरातचा पूर्वेचा भाग, महाराष्ट्राच्या उत्तरेचा भाग, त्यात धूळ येतं, त्यामुळे धूळ पाहायला लागली. नंतर तुम्ही छत्तीसगड सध्याचं, अगदी ओडिशाचा भाग, हे म्हणजे दंडकारण्य. तो जो दंड आधी त्यांचाच राजा आहे, हा सदन दंडकारण्य या भागामध्ये ते 10 वर्ष फिरत होते आणि शेवटची 2 वर्ष ते आपल्या नाशिकला होते. उप्स, सॉरी या, धुळ्यात नाही, नाशिकला. ओके, नाशिकला गोदावरीच्या काठावर होते. पण नाशिकचं जे हे तुम्हाला दाखवतो हे वर्णन नाशिकचं आहे, ते धुळ्यालाही तसंच लागू पडतं. तर या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सगळ्यांनी चेक करायचं आहे तुमची आकाश. त्याच्यामध्ये लक्ष्मण काय सांगतोय माहितीये का, हेमंत ऋतूचं वर्णन येते, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हा काळ. आणि तो सूर्यास्त झाल्यानंतरचं वर्णन करतोय. तो म्हणतोय लक्ष्मण भगवान राम आणि माता सीता यांना सांगतोय, निवृत्त आकाश शयना पुष्य नीता इमारुणा. ह्या हेमंत ऋतूमधला आता जो सूर्यास्त होतोय, तो सूर्यास्त जिथे होतोय तिथे पुष्य नक्षत्र आहे किंवा पुष्य नक्षत्रावर सूर्यास्त होतोय. आता जेव्हा पुढचा नोव्हेंबर येईल तेव्हा तुम्ही चेक करायचंय, सूर्यास्त झाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, कोणतं नक्षत्र दिसतंय हे बघायचं. मी तुम्हाला सांगून ठेवतो पुढचं असेल, मूळ, पूर्व आषाढा, उत्तर आषाढा या आसपासची नक्षत्र असतील. कारण 2 महिने तुम्ही बघणार ना, नोव्हेंबर डिसेंबर. पण त्यावेळी पुष्य नक्षत्र आहे. परत जर तुम्ही खगोलशास्त्र वापरलं तसं आपल्याला ते हे म्हटलं ना, 26,000चा जो फेरा आहे, तसं जर मागे गेलात की आत्ता ते मूळ नक्षत्र आहे, आपल्याला मागे मागे जायचंय किंवा पुष्य नक्षत्र केव्हा होतं असं जर गेला तर तुम्ही 14,000 वर्ष मागे जाता. वसंत ऋतू शरद ऋतूमध्ये चैत्र महिना येणं हे जर हवं असेल आत्तापासून मागे गेलात तर 14,000 वर्ष मागे जावं लागतं. माझ्याबरोबर आहात तुम्ही? आपण आणखी बघूया. आत्ता आपण जेव्हा नवरात्र साजरा करतो, म्हणजे शारदीय नवरात्र, ओके, दसऱ्याच्या आधीचं, तेव्हा महिना कोणता असतो? अश्विन असतो. अश्विन पहिल्यापासून. अश्विनाचा तो ऋतू कोणता असतो? शरद ऋतू असतो, बरोबर. आत्ताचा शरद ऋतू असतो, सप्टेंबरचा काळ असतो, सप्टेंबर ऑक्टोबरचा काळ. त्यावेळेचं जे वर्णन आहे हे अंगद हा वर्णन करतोय. दक्षिणच्या दिशेला सगळे सीतामाईला शोधायला निघालेले आहेत. त्याला किती काळाची मुदत दिलेली आहे कुणाच्या लक्षात आहे? 1 महिन्याची दिलेली आहे मुदत. बाकी सगळे आले, पण मला वाटतं दक्षिण दिशेच्या लोकांना काहीतरी विशेष ऑर्डर्स असाव्यात की सीता शोधल्याशिवाय येऊ नका. अनेक महिने गेले, तुम्ही मुद्दाम तेवढ्या करता वाल्मिकी रामायण किष्किंधा कांड वाचा. हा महिना गेला, हा महिना गेला, आणखी 1 महिना गेला, आणखी 1 महिना गेला, असं वर्णन येतात दक्षिण दिशेच्या लोकांकरता. इतकं झाल्यावरही त्यांना अजून सीता मिळालेली नाहीये. शेवटी अंगद एका पर्वताच्या दगडावर बसतो, म्हणजे हा केरळचा भाग असावा, आणि तिथे म्हणतो की आता बघा अजूनही आपल्याला सीता मिळालेली नाहीये. आपण शरद ऋतूच्या शेवटी निघालो, म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर. आता त्यानंतर हेमंत ऋतू गेला, त्यानंतर शिशिर ऋतू गेला, आता वसंत ऋतू आला आणि तोही निघाला, तरी सुद्धा जो आपल्याला सीता मिळालेली नाहीये. आता मी काही मागे परत जात नाही, सुग्रीव मला मारेल आणि पुढे जायची माझी इच्छा नाही. मी आता इथेच उपवास करणार आणि स्वतः मृत्यूला सामोरा जाणार. ओके, रिअल उपवास, म्हणजे गांधींचा लिंबू पाणी नाही. ओके, असा उपवास कर. त्यावेळी तो म्हणतोय सांगताना, वयम अश्वायुजे मासी कालसंख्या व्यवस्थिता प्रस्थिता सोपिचातित किमतः कार्यमुत्तरम. हा आता वसंत ऋतू सुरू आहे, त्यातला अश्विनाचा महिना आहे तो सुद्धा निघून चालला आणि अजूनही आपल्याला सीता मिळालेली नाही. नीट लक्षात घ्या, वसंत ऋतूमध्ये अश्विनाचा महिना आहे. वसंत ऋतूत अश्विनाचा आला तर चैत्रामध्ये, सॉरी शरदामध्ये काय येईल? चैत्र येईल. आत्ता जसं आहे बरोबर ते उलट सायकल झालेलं आहे. त्याचवेळी तुम्हाला सूर्य अस्त होताना हेमंत ऋतूमध्ये पुष्य नक्षत्र दिसतंय, तोही 14,000 वर्षाचा काळ. 3 श्लोकावरून आपण काढलं तो 14,000 वर्षाचा काळ. मी थोडं फास्ट फॉरवर्ड करणार आहे. 600 श्लोकांपैकी 600 श्लोक नाही, 600 रेफरन्स खगोलशास्त्राचे. श्लोक जास्त आहेत ऍक्च्युली, त्यातले फक्त आपण 6 रेफरन्स घेतले ना. आता मी तुम्हाला 3 दाखवले, मी आणखी 3 ऍड केले. तर तुम्ही हा जर 6 रेफरन्सेस घेतले तर तुम्हाला 14,000 वर्ष मागे जाण्याशिवाय काही पर्याय नाही. किती लोकांनी आकाशातला ध्रुव तारा पाहिलाय रात्री? ओके, किती लोकांना माहिती नाही? त्यांनी हात वर करा. ध्रुव तारा कसा बघायचा माहिती नाही? सगळ्यांना माहिती आहे? ओके, मग मी तो स्किप करतो. आजचा जो आपला ध्रुव तारा आहे त्याला आपण पोलारिस म्हणतो किंवा ध्रुव मत्स्य म्हणतो. इंटरेस्टिंग नीट आहे का? महाभारताच्या 1,00,000 श्लोकामध्ये
एकही श्लोक नाही की जो ध्रुव ताऱ्याचं वर्णन करतो. का माहिती आहे? 5561 BC मध्ये जी ध्रुवाची जी जागा आहे ना, ध्रुवाची जागा कोणती? पृथ्वीचा अक्ष जिथे आकाशात दाखवतो तिथे, आणि तो असा जातोय, तो बदलला की ध्रुव तारा बदलतो. तो जिथे होता 5561 BC मध्ये, तिथे डोळ्याला दिसणारा असा कोणताही ब्राईट तारा 5561 BC मध्ये नव्हता. म्हणून महाभारताच्या 1,00,000 श्लोकामध्ये एकही श्लोक ध्रुव ताऱ्याचं वर्णन करणारा नाही, ध्रुवाची जागा वर्णन करणारा आहे. ध्रुवम प्रज्वलितम गौरव अपसव्य प्रवर्तते चित्रा स्वातंत्र्य चैव धिष्ठित परशुक्र, असं आहे. ती ध्रुवाची जागा दाखवतो, पण ध्रुव ताऱ्याचं वर्णन नाही. आता आपण त्याच्या मागे गेलो आणि 14,000 वर्षापूर्वी, आता 14,000 आपल्याला माहिती आहे म्हणून, पण समजा तुम्हाला माहिती नसलं आणि तुम्ही रामायणामध्ये आलात तर ध्रुव ताऱ्यांची उत्तम वर्णन आहे. जो आपला उत्तर ध्रुव आहे त्याचं वर्णन, किती जणांना नक्षत्रांची नावं माहिती आहेत? बाय द वे, मी आता सज्जनगडावर होतो आणि वय वर्ष 10 ते 14, आणि ज्यांना रँडमला उभं केलं, म्हटलं 27 नक्षत्र, येस. खूप मला आनंद झाला. मी इतके हात वर गेले की म्हटलं आता आपण स्प्लिट करूया, तू 13 सांग आणि तू 13 सांग. इथे कोणाला करायचंय? नाही. आणि मग मला नंतर लोक विचारतात, पण निलेशजी सांगा की आपल्या मुलांना आपण कसं शिकवायचं? मुलं शिकतील, आपल्याला शिकायला हवं आधी, नंतर सांगायला. पण किती नक्षत्र आहेत माहिती आहे सगळ्यांना? 27. इथे कुणाचं नाव स्वाती आहे का? स्वातीताई आहेत आपल्या ऑडियन्स मध्ये? तुम्ही प्रसिद्ध होणार आज, मला आठवण करा नंतर. हा, विसरलो तरी आठवण करा की हो ते स्वातीबद्दल काय सांगत होता असं म्हणा. त्यातलं एक नक्षत्र माहिती आहे, 27 पेक्षा एक पुढचं नक्षत्र आहे अभिजित. कोण म्हणाल? इकडे. हा, 2 म्हणाले लोक. एक करा, यांच्याकरता टाळ्या वाजवा. हे आपल्याला गुप्त नक्षत्र असं एकनाथ महाराज म्हणतात. अभिजित जे नक्षत्र आहे ना, त्याचं अभिजित नक्षत्राची देवता, आता बघा, नो गुड वर्क गोज अनपनिश, त्यांनी उत्तर दिलं, आता ते फसलंय. अभिजित नक्षत्राची देवता माहिती आहे? ब्रह्मा. ओके, प्रत्येक नक्षत्राला एक देवता असते. ही आपण ऍस्ट्रॉनॉमिकली बघतोय, ऍस्ट्रॉलॉजीतलं थोडं वेगळं असतं. ऍस्ट्रॉनॉमिकली देवता आहे ती ब्रह्मा, म्हणून त्याच नक्षत्राचं दुसरं नाव ब्रह्मराशी. ओके, आणि जर तुम्ही वाल्मिकी रामायणात गेलात तर त्यावेळेचा ध्रुव ताऱ्याचं इतकं सुंदर वर्णन आहे, इतकं कुठेही दुसरीकडे वर्णन नाही. ब्रह्मराशीर विशुद्धश्च, ते वर बघितलं तर, शुद्धाश्च परमर्षया अर्चिष्मंत प्रकाशन्ते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. ब्रह्मराशी हा अत्यंत ब्राईट, वेगा, त्याला इंग्लिशमध्ये वेगा म्हणतात अभिजितला, अत्यंत सगळ्यात ब्राईटेस्ट तारा आहे. तो रेफरन्स तारा आहे. आकाशातल्या ताऱ्यांची किती ब्राईट आहेत हे करण्याकरता जो रेफरन्स तारा म्हणजे अभिजित समजला जातो आत्ताच्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये सुद्धा. त्याची मॅग्निट्यूड 1 समजली जाते आणि बाकी सगळे कम्पेअर होतात. ब्रह्मराशीर विशुद्धश्च शुद्धाश्च परमर्षया अर्चिष्मंत प्रकाशन्ते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. आणखी एक गंमत सांगतो आणि आपण मग फास्ट फॉरवर्ड करू, खगोलशास्त्रातनं बाहेर पडू. जेव्हा अभिजित उत्तरेला ध्रुव तारा होतो त्यावेळी आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट होते. अगस्त्याचा तारा किती जणांनी बघितलाय? हात वर करा, फार महत्वाचं आहे. अगस्त्याचा तारा बघितलाय ना तुम्ही? कुठून? धुळ्यातूनच बघितलाय? साऊथला नाही, दक्षिणेला दिसतो पण धुळ्यातूनही दिसेल तुम्हाला. ऑस्ट्रेलियातून तुम्ही, ऑस्ट्रेलियात तर काय फार वर बघावं लागत नाही कारण तुम्ही दक्षिणात गोलार्धातच गेला. पण तुम्ही धुळ्यातून जो तुम्हाला दिसेल, आता तुम्हाला तो दिल्लीतूनही दिसेल, कुरुक्षेत्रातूनही दिसेल. ओके, पण रामायण काय सांगताय माहितीये का? हे सुग्रीव जेव्हा सांगतोय वानरांना, तेव्हा तो म्हणतोय जर तुम्हाला अगस्त्याचा तारा कॅनोपस हा जर बघायचा असेल तर तुम्हाला भारताच्या दक्षिण टोकावर जावं लागेल. तेवढं पुरेसं नाही, तिथला जो महेंद्र पर्वत आहे, किती जणांना महेंद्र पर्वत माहिती आहे? तिथला तामिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवर, त्याच्यावर चढावं लागेल. ते चढलात की तुम्हाला अगस्त्य दिसेल. हे रामायणाच्या वेळेचं वर्णन आहे. आत्ता तो कुरुक्षेत्रातून दिसतो आणि धुळ्यातूनही दिसतो आणि अर्थातच ऑस्ट्रेलियातून, पण आपण ऑस्ट्रेलिया बाजूला ठेवूया. हे का माहिती आहे? जेव्हा अभिजित उत्तरेला ध्रुव तारा होतो त्याच वेळी अगस्त्य हा दक्षिणेला ध्रुव तारा होतो, दक्षिणेचा ध्रुव तारा होतो. म्हणजे आपल्यापासून तो दूर जातो म्हणून तो भारतातून दिसत नाही. चिदंबरम ज्याने ऐकलं असेल, चिद अंबरम म्हणजे ऍक्टिव्ह, असं जे आकाश, असं चिदंबरम ही त्याची बॉर्डर आहे. अगदी तो दक्षिणेला जरी झाला तरी चिदंबरम पासून तो दिसू शकतो, त्याच्यावर दिसत नाही त्यावेळी, असं त्याचं वर्णन आहे. हे सगळं तुम्ही जर 6 पुरावे एकत्र आणले तरी 14,000 वर्ष येतात. आता प्रश्न असा की आपण एक्झॅक्टली वर्ष कसं शोधून काढायचं, त्याचं थोडक्यात सोपं उत्तर म्हणून सांगतो की सोपं उत्तर म्हणजे धूमकेतू. आपण जर रामायण बघितलं तर लक्ष्मण हा रामायणातला ॲस्ट्रॉनॉमर असल्यासारखं वाटतं. आता मी तुम्हाला जी बरीच वर्णनं सांगितले ना, उत्तर ध्रुव, ब्रह्मराशी, विशुद्धश, निवृत्त आकाशशयना, पुष्यनीता, हिमारुणा, ही सगळी लक्ष्मणानं केलेली वर्णन आहेत. तसंच हे तिसरं वर्णन,
तो जेव्हा किष्किंधेमधून सगळे निघतात, वानर आर्मी निघते सगळी रावणाच्या ह्याच्याकडे, रावणाच्या लंकेकडे निघते, त्यावेळेचं जे वर्णन आहे तो म्हणतो, रामाला म्हणतो सगळी चांगली आपल्याला लक्षणं दिसत आहेत. नैऋत्यम नैऋत्यानांच नक्षत्रम अभिपीडते. नैऋत्य दिशेला नैऋत्य म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आजचा विषय मी रावणाच्या लंकेत फार जाणार नाहीये. किती जण श्रीलंकेला जाऊन आले रामदर्शन करून? हा, छान आहे. आता तू सांगत नाही म्हणून नाही, मजेला सांगतोय की रावणाची लंका ही श्रीलंका नव्हे. श्रीलंका हा सुद्धा, आता ते म्हणणारे बापरे परत पैसे मागू शकता तुम्ही टुरिस्ट लोकांकडनं, टुरिझम ह्याच्याकडनं. आपल्याला श्रद्धेमध्ये जायला काहीच हरकत नाही. मी जाऊन आलो, ओके, आत्ताच जाऊन आलो मे महिन्यामध्ये, आधीच्या महिन्यामध्ये. पण तुम्ही जर वाल्मिकी रामायणातली वर्णनं वाचली, आपल्या सगळ्या खगोलशास्त्रातली वर्णनं वाचली, तर जे लंकेचं वर्णन आहे हे म्हणजे कसं, तिथं हे वर्णन आहे बघा. त्या रावणाच्याकडे राक्षसांना नैऋत्यम नैऋत्यानांच म्हटलेलं आहे. नैऋत्य दिशा सगळ्यांना कळते. हा कुठला संवाद आहे माहितीये का? हम्पी बेलारीचा. तुम्ही नक्की गेला सर, हम्पी बेलारीला गेलाय. तिथे उभं राहून नैऋत्य दिशेकडे श्रीलंका येते का सांगा मला? नाही येत. नैऋत्यम नैऋत्यानांच, नैऋत्य दिशेचे जी लोक ज्याला नैऋत्य म्हटलेलं आहे, तिथलं त्या निवृत्ती ही देवता असलेलं नक्षत्र, मूळ नक्षत्र, याला एक धूमकेतू त्रास देतोय असं वर्णन येते. आणि ते लक्ष्मण सांगतोय. आणि तो धूमकेतू आपण शोधायला लागला, मूळ नक्षत्राजवळ त्रास देणारा त्या काळातला, तर ती जी तारीख येते ती 12,209 BC अशी येते. त्यामुळे आपल्याला ती तारीख काढता येते. एकदा हे संपलं ना, किंवा बाकीचे जे 500-600 रेफरन्सेस आहेत ते मी तुम्हाला त्यात जात नाही, पण त्यामुळे आपल्याला कसं काढता येतं ते तुम्हाला एक मी दाखवतो. की अक्षरशः रामायणातले अनेक प्रसंग वाल्मिकी रामायणातले श्लोक वापरून, आणि आता जसं मी तुम्हाला दाखवलं आपण कसं मागे जातो, असं करून अनेक वेळा थोडंसं ते ओव्हरलॅप झालंय प्रेझेंटेशनमध्ये. एक्झॅक्टली आपल्याला डाऊन टू द डे तारखा काढता येतात. उदाहरणार्थ भगवान रामाचा जन्म 29 नोव्हेंबर 12,240. भगवान रामाने वनवासात केव्हा गेले तेव्हाच सुमंताला आणि गुहाला केव्हा भेटले, हे अशामुळे करता येतं की तशी वर्णनं वाल्मिकी रामायणामध्ये आहे. ओके, आपण थोडं पुढे जाऊया. राम आणि खरं युद्ध ते सुद्धा धुळ्याच्या जवळच झालेलं आहे, नाशिकच्या आसपासच झालेलं आहे. ओके, सुग्रीव आणि वाली यांची 2दा युद्ध झाली माहिती आहे. एक पहिल्या दिवशी झालं, नंतर दुसऱ्या दिवशी झालं. गजपुष्पीची माळाने पुढच्या वेळी घातली होती. ही दोन्ही युद्धाची आपल्याला एक्झॅक्ट तारखा काढता येतात. रामाने जेव्हा किष्किंधेपासून ते लंकेकडे निघाले तो दिवस काढता येतो. ओके, रावणाचा वध केव्हा झाला तो एक्झॅक्टली दिवस काढता येतो. आणि फास्ट जातोय मी. हे सगळे असे रेफरन्सेस आहेत. आणि नुसते ऋतू आणि त्याच्या संदर्भात त्यावेळी कोणती रामायणातली घटना घडली, अशा साधारण 225 पुरावे आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये मिळतात. ओके, तर ते मी अक्षरशः असे लिहून काढलेले आहेत. पुरावा हा माझ्या प्रेडिक्शन प्रमाणेच काय ऋतू असला पाहिजे आणि वाल्मिकी रामायण कोणता ऋतू सांगतोय, असं ते 3 कॉलम्स आहेत. असे 225 तुम्हाला चेक करता येतात. जिथे तो चेक झाला नाही तिथे मी फुली मारलेली आहे, जिथे झाली तिथे चेक बॉक्स केलेला आहे. असे 225 आपल्याला मिळतात. एकंदरीत सगळे एकत्र केले तर साधारण 575च्या पेक्षा जास्त. याच्यावर आपल्या तारीख ती येते की 12,209. आता काय करायचं? झालं की आता काय करायचं असा प्रश्न येतो ना. आता आपण प्रश्न विचारूया, पण रामायण त्रेतायुगात झालं त्याचं काय? तुम्ही नाही, तुम्ही सगळे गुणी लोक आहात म्हणून तुम्ही विचारलं नाही. 12,000 उत्तर देताय, 14,000 उत्तर देताय, पण इतका मला इझी ऑडियन्स मिळत नाही. ते म्हणतात मग आता ते त्रेतायुगाचं सांगा. त्याचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये स्वातीताईंचंही फार योगदान आहे. ओके, आपल्याला हे सांगणार आहे की इतकं लाख वर्ष मागे जायची अजिबात गरज नाही. पुढच्या वेळी तुमची पण ओळख विचारलं ना, तुमच्याबद्दल थोडंसं सांगा, तर हेच सांगा. ओके, आपण आधी नद्यांचा विचार करू. मी तुम्हाला म्हटलं होतं की नदी सुक्तामध्ये जी सरस्वती मोठी नदी होती ती नंतर सिंधू कशी झाली याचं वर्णन येतं. ओके, आता आपण रामायणामध्ये बोलतोय. वाल्मिकी नीट आहे का? आता वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला 5 ते 6 असे कमीत कमी रेफरन्सेस मिळतात की ज्याच्यामध्ये यमुना गंगा नदीला मिळते असे उल्लेख येतात. आणि आताच आपलं आधुनिक जे विज्ञान आहे, म्हणजे आपण ज्याला भूगर्भशास्त्र म्हणतो, जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स, ते आपल्याला असं सांगतात की यमुना ही सरस्वतीला पूर्वी मिळत असेल, तिथून ती बाजूला जाऊन पूर्वेला वळून गंगेला मिळायला लागली. हे फक्त 50,000 वर्षापूर्वी झालेली घटना आहे. नीट ऐकताय? याची अनेक 6-7 वेळा वाल्मिकी रामायणात वर्णन येतात की यमुना गंगेला मिळते. हे केव्हा शक्य आहे सांगा मला असं लिहिणं? मागच्या 50,000 वर्षातच शक्य आहे ना, त्याच्या आधी शक्य नाही. ह्याच्यावर आपल्याला कळतं की त्याच्या आधी ते रामायण झालेलं नाही.
तसंच तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितलं, त्या बाजूला बघितलं तर सतलज नदी, त्याला शतुद्री किंवा शुतुद्री अशी नावं आहेत. आणि जेव्हा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत जेव्हा केकळे देश म्हणजे सध्याचं सियालकोट, अफगाणिस्तान तो एरिया, तिथून तो अयोध्येकडे 7 दिवसामध्ये येतो. इतके डिटेल वर्णन आहेत ना वाल्मिकी रामायणामध्ये. म्हणजे मेसेंजर्स घोड्यावरून 3 दिवसात गेले आणि मग तो सगळ्या लवाजम्यासकट येतोय म्हणून त्याला 7 दिवस लागले. इतके डिटेल्स वर्णन येतात तुम्हाला. तो जेव्हा येतोय तेव्हा शतुद्री जेव्हा तो क्रॉस करतो त्याचं वर्णन तो असं करतो की ही नदी की जिच्यात प्रचंड पाण्यानं ती वाहते आणि पश्चिमेकडे वळून वाहणारी शतुद्री. हे फार महत्वाचं आहे, कारण आत्ताच आपल्याला विज्ञान असं सांगतं की शतुद्री सुद्धा पूर्वी स्ट्रेट खाली येत असे दक्षिणेकडे आणि सरस्वतीला मिळत असे. म्हणूनच सरस्वती एवढी मोठी नदी होती. किती मोठी नदी होती सरस्वती माहिती आहे? आत्ताचा जो आपला रिसर्च आहे तो सांगतो काही ठिकाणी किती जण ताजमहाल बघायला गेलेले आहेत. ताजमहालाच्या जवळची जी यमुना आहे ना ती साधारण 1.5 ते 2 किलोमीटर जास्तीत जास्त मोठी आहे. 1.5च आहे, पण आपण त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊया, 2 किलोमीटर आहे. यमुनेची सरस्वतीची जी आपल्याला पात्र मिळाली त्याला पेलिओ चॅनल मिळतात. म्हणजे आता मृत झालेले त्याचा तो प्रवाह, आता तिथून पाणी वाहत नाहीये, पण त्याची रुंदी किती होती आपल्याला काढता येतं संशोधनानं. आणि काही ठिकाणी त्या सरस्वतीची रुंदी हे 22 ते 26 किलोमीटर आहे. ओके, म्हणजे आत्ताची तुम्ही ताजमहाल जवळची यमुना घ्या आणि त्याच्या 10 पट 12 पट पुढे जा, म्हणजे तुम्हाला किती मोठी असेल याचा साधारण कल्पना येते. ओके, अशी सरस्वती नष्ट झाली आहे. कशामुळे नष्ट झाली? अनेक कारणे. एक कारण यमुना गंगेला जाऊन मिळायला लागली, ती सुद्धा सरस्वतीमध्ये जात होती. आणि दुसरी सगळ्यात मोठं सतलज ही सुद्धा सरस्वतीला वाहत होती, ती पश्चिमेकडे वळली. ती पश्चिमेकडे वळली हा जो पेपर आहे, आता मी तुम्हाला नाव सांगितलं तर विश्वास बसत नाही लोकांचा, म्हणून सगळ्यांना मी नावं सांगू शकतो या पेपर करता, पण हा आपला भारतीयांचा पेपर आहे, बाकी सगळे बाहेरचे पेपर आहेत आतापर्यंतचे. हा भारतीयांचा पेपर गुप्ता अँड सिंग, IIT कानपूर 2017, नेचर कम्युनिकेशन्स. नंतर चेक करू शकता, ट्रस्ट बट व्हेरीफाय. हल्ली तर काही करायचं नाही, यायला विचारायचं. नेचर कम्युनिकेशन्स, गुप्ता सिंग, IIT कानपूर 2017. सांग बघू, समरी सांग मला काय म्हणतोय तो. सतलज केव्हा वळली पश्चिमेला असं विचारू शकता तुम्ही. ओके, आणि तुम्हाला उत्तर मिळेल. ते 15,000 वर्षापूर्वी झालं. 13,000 BC ±500. 15,000 वर्ष. याचं काय सांगतो? भरत सांगतोय की जी पश्चिमेला वळणारी नदी ती पश्चिमेला वळली, आपल्याला आधुनिक विज्ञान सांगतंय फक्त 15,000 वर्षापूर्वी. याच्यावर तुम्ही काय सांगा? तो रेफरन्स वाल्मिकी रामायणात असेल तर मागच्या 15,000 वर्षामधला झाला, याच्यामुळे त्याच्या आधी झालेलं नाही. ओके, हे झाले जमिनीवरचे रेफरन्सेस. आकाशातले रेफरन्स आपण पटकन बोलूया, फक्त एकच घेतो रेफरन्स, काळ आपल्याला मॅनेज करायचं आहे म्हणून. स्वातीताई जरा एकदा उभं राहून सगळ्यांना नमस्कार करा, म्हणजे किती त्या महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला लोकांच्या लक्षात येईल. ओके, धन्यवाद. असं होतं, आपल्या भारताची ब्युटी आहे. एकेका ग्रंथामध्ये आपण हजारो वर्षांचा इतिहास लिहून ठेवला आहे, पण त्याच्या पुढे जाऊन एकेका शब्दामध्ये हजारो वर्षांचा इतिहास आपण साठवून ठेवलेला आहे. तो कसा तो थोडक्यात सांगतो. स्वाती हे आपल्याकडे 27 नक्षत्रातलं एक नक्षत्र आहे. तुम्ही जर मागे गेलात, आता हेच लक्षात घ्या नीट, हे स्वाती नक्षत्र आजच्या आपल्या पंचांगामध्ये ते नक्षत्र आहे, म्हणूनच त्यांचं कोणीतरी नाव ठेवलं. जर महाभारतातली तुम्ही जर 27 नक्षत्र बघितली तर हीच नक्षत्र आहे, त्याच्यात सुद्धा स्वाती हे नक्षत्र आहे. रामायणामध्ये गेलात तर त्या 27 नक्षत्रामध्ये स्वाती नक्षत्र आहे. 14,000 वर्षापूर्वी सुद्धा ते होतं, नीट लक्ष द्या. ओके, पण त्याच्या मागे गेलात ना, समजा तैत्तिरीय संहिता म्हणजे यजुर्वेदाचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर त्या स्वाती नक्षत्राला एक वेगळं नाव आहे. ते नक्षत्र आहे 27 नक्षत्रात आहे, पण त्याला एक वेगळं नाव आहे, म्हणजेच ते अपौरुषेय नाही. यजुर्वेदाचा सुद्धा काय आपल्याला अंदाज काढता येतो. त्याला त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे निष्ठ्याम. संस्कृत शब्द आहे निष्ठ्याम, आणि त्याचा अर्थ फॉरेनर ऑर ट्रॅव्हलर, म्हणजे बाहेरून आलेली ती व्यक्ती आहे. 27 नक्षत्राकरता बाहेरून आलेली ती व्यक्ती आहे. निष्ठा म्हणजे ट्रॅव्हलर अँड अ फॉरेनर, प्रवास करून बाहेरून आलेली व्यक्ती. तुम्ही जर पुढे गेला, त्याच्यावरून त्यांनी मजा केलेली आहे, आपल्या लोकांना सेन्स ऑफ ह्युमर होता. तुम्ही जर आपस्तंभ गृह्यसूत्र म्हणजे लग्न कसं करायचं, विधी कसे करायचे, मुंजीचा विधी कसा करायचा, श्राद्धाचा विधी कसा करायचा, अशी माहिती त्याच्यामध्ये सुद्धा तिला निष्ठा म्हटलेलं आहे. पण आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणाले की तुम्हाला म्हणजे पित्याला, विशेषतः किती जणांना पिता आहेत आणि मुली आहेत, त्यांच्याकरता हे लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यांना असं गृहसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्या पित्याला असं वाटतं की आपल्या मुलीचा विवाह उत्तम ठिकाणी व्हावा आणि ती समाधानानं राहावी, मी ती प्रवास करून जाते की नाही,
माहेरून सासरला जाते, प्रवास करून फॉरेनला जाते, ट्रॅव्हल करून तिथे जाते आणि ती तिथे आनंदी राहावी असं ज्याला वाटत असेल ज्या पित्याला, त्याने आपल्या मुलीचा विवाह स्वाती नक्षत्रावर करून द्यावा. म्हणजे ते एका शब्दामध्ये ह्या गोष्टी सांगून तो दृढ केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल ते ठीक आहे, फॉरेनर ट्रॅव्हलर कळलं, पण नक्की तुम्हाला म्हणायचं आहे काय? खगोलशास्त्रामध्ये तुम्ही जर गेलात आणि मागे 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 गेलात तर तुम्ही किती मागे घेऊन जायचंय? फक्त 60,000 वर्ष. खगोलशास्त्रामध्ये 60,000 वर्ष म्हणजे काल, 2 दिवसापूर्वी. 60,000 वर्ष मागे गेलात तर स्वाती नक्षत्राचा जो तारा आहे तो इतका उत्तरेला जातो की तो ध्रुव तारा बनतो. तो 60,000 वर्ष मागे गेला तर 60,000 वर्षापूर्वी स्वाती हे नक्षत्र असू शकत नाही 27 नक्षत्रांमधलं, कारण त्याचा उपयोगच होणार नाही. ड्राईव्ह रोड करताना मैलाचा दगड सारखी नक्षत्र कामं करतात ना, ते इथेच पाहिजे. म्हणजे तुम्ही जाताय धुळे ते नाशिक आणि तो दगड लावलाय जळगावला, काही उपयोग नाही ना त्याचा. तर त्यावेळी तो ध्रुव तारा होता आणि तो हळूहळू सरकत 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 नक्षत्र मंडळामध्ये आलेला आहे मागच्या वर्षामध्ये. म्हणून त्याला फॉरेनर आणि ट्रॅव्हलर असं म्हटलेलं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो की ही गोष्ट किती सगळ्या लोकांना माहित होती, आपण आता विसरलोय. रामायणामध्ये 14,000 वर्षापूर्वी महेंद्र पर्वतावर जेव्हा हनुमान उभा आहे, नंतर जाऊन तुम्ही तो श्लोक बघा, आणि तो आता लंकेकडे उड्डाण करणार आहे, तेव्हा तो इतर वानरांना सांगतोय की मी आता कसा जाणार आहे. किती लोकांनी असा लांबचा प्रवास केलाय विमानातला, म्हणजे इथून अमेरिका, इथून पुढे युरोप वगैरे. असं ते विमान असं सरळ जात नाही बघा, बरोबर? त्याचं वर आकाशात बघितलं असतं ना समोर आपल्या पॅनेलवर, तर ते असं जाताना दिसतं ना, असं अँगल करून. तसंच तो म्हणतोय की मी कसं जाणार आहे लंकेकडे. तो म्हणतो इव स्वाती इव अंबरे. जशी आकाशामध्ये स्वाती नक्षत्र प्रवास करतं, नक्षत्राची व्याख्याच अशी नक्षरती ती नक्षत्र, म्हणजे जे हलतच नाही जागेवरून ते नक्षत्र. पण भारतीय संस्कृती इतकी जुनी आहे की नक्षत्र सुद्धा हलायला लागतात आणि त्यांची आपल्याकडे टिप्पणी करून ठेवलेली आहे. एकेका शब्दामध्ये 60, आता स्वाती या अक्षरामध्ये 60,000 वर्षाचा हिशोब आहे. आणि तो हनुमान सांगतोय त्या वानर, तुम्हाला माहित होतं की नाही माहित नाही, ह्याच्या आधी तुम्हाला माहित होतं स्वाती असं फिरतं वगैरे नाही, पण त्या वानरांना माहिती आहे 14,000 वर्षापूर्वी. नाही तर सांगण्यात काय पॉईंट आहे? त्यांना कळणारच नसेल तर इव स्वाती इव अंबरे ते म्हणते काय म्हणतोयस असं म्हणतील की नाही, त्याला ते माहिती आहे असं तो सांगतोय. ठीक आहे. 4 सुळ्यांचे हत्ती किती जणांनी बघितलंय? स्वप्न नाही, हा स्वप्नातलं काउंट नाही करायचं. झू मध्ये आपल्याला दोन सुळ्यांचे हत्ती मिळतात. आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये अनेक वेळा 4 सुळ्यांच्या हत्तींची वर्णन येतात. विशेषतः जेव्हा हनुमान लंकेला जातो आणि तो सीतामाईला शोधतोय, रावणाचा पॅलेस बघतो आणि त्याच्याजवळ त्याला पुष्पक विमानही दिसतं. नंतर तुम्ही प्रश्न विचारालच की पुष्पक विमानाचं जरा इंजिन बद्दल सांगा आणि फ्युएल काय होतं. तो जेव्हा फिरतो तेव्हा असं वर्णन करतो की ते जे पुष्पक विमान आणि जो पॅलेस होता हा 2 सुळ्यांच्या, 3 सुळ्यांच्या, 4 सुळ्यांच्या हत्तीने संरक्षित असा होता. आता आपण तर 4 सुळ्यांचे हत्ती बघितलेले नाही, पण नंतर काय झालं, आपल्या भाग्यानं डार्विन नावाचा माणूस एक आला. किती जणांनी डार्विनचं नाव ऐकलंय? आणि त्याने सांगितलं की आपण माकडापासून आलो वगैरे वगैरे. नाही, तसं नाही सांगितलं, मी मजेनं सांगतोय. पण त्यानंतर सगळे लोक विशेषतः पश्चिम युरोपामध्ये डिगिंग करायला लागले. ते का डिगिंग करायला लागले? की त्यांचा पूर्वज त्यांना कुठे सापडतो का. आपल्याकडे फारसं डिगिंग बराच काळ झालं नाही त्यांनी शिकवेपर्यंत. का माहिती आहे? आपल्याकडे ग्रंथ आहे. आपल्याकडे जसे रामायण, महाभारत, ऋग्वेद, बाकी सगळे असे ग्रंथ आहेत, पुराण ग्रंथ आहेत, असे ग्रंथ जगामध्ये नाही, किंवा असले तर ते जाळले गेले. आपल्याकडे जाळपोळ झाली असं समजू नका, फक्त आपल्याकडे जाळपोळ झाली. इजिप्तमध्ये तुम्ही गेलात तर अलेक्झांड्रियामधची लायब्ररी सुद्धा अनेक काळ जळत होती. दक्षिण अमेरिकेत गेलात तर मेक्सिको सिटीची लायब्ररी अनेक काळ जळत होती. त्याच्यात काय गेलं आपल्याला माहिती नाही, पण आपल्याकडे तरी सुद्धा ग्रंथ राहिले. म्हणून आपल्याला डिगिंग करायची गरजच आहे असं नाही. तुम्हाला आवडत असेल तर डिगिंग करा, तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, पण डिगिंगची गरज नाही. त्यांच्याकडे ग्रंथ नसल्यामुळे ते खाली डिगिंग करायला लागले. त्याच्यामध्ये जे अनेक चांगले शोध लागले त्याच्यातला हा शोध आहे, त्याला मॅमथ्स असं म्हणतात. तुम्ही जर खूप मागे गेलात 9 मिलियन वर्षापासून तर 4 सुळ्यांचे, 3 सुळ्यांचे असे हत्ती उपस्थित होते. पण ते नष्ट केव्हा झाले? 9000 BC, म्हणजे 11,000 वर्षापूर्वी 4 सुळ्यांचे हत्ती पूर्ण नष्ट झाले. म्हणजे रामायणाच्या वेळी होते की नाही, म्हणून त्याची वर्णन आपल्याकडे येतात. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, म्हणून ते रामायण झालं सिद्ध होत नाही, ह्याला आपण पूरक पुरावा असं म्हणतो. म्हणजे कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स असा शब्द आहे त्याच्याकरता, की मूळ आपण इस्टॅब्लिश केलं खगोलशास्त्रावरून, पण हे बाकीचे पुरावे आपल्याला त्याच्याशी पूरक असे ठरतात. आपला त्यातला विश्वास वाढतो, आपली ती श्रद्धा वाढते. ठीक आहे, ओके.
आता सुग्रीव जेव्हा 4 दिशेच्या वानरांना सांगतोय ना, ते कुठपर्यंत माहिती सांगतो एवढं पण पटकन घेऊया. सॉरी, एक मिनिट मागे जातो मी. तो आता बघा, तो बसलाय हम्पीला आणि वानरांना सांगतोय 4 दिशेचं वर्णन. प्रत्यक्षात तो म्हणत नाही तिथपर्यंत जा म्हणून, पण तो सांगतोय की मी तुम्हाला प्रत्येक दिशेची माहिती सांगतोय. GPS मध्ये तुम्हाला खूप वेळ असला तर पृथ्वीचं बघत बसता ना, सगळ्या मॅप्स बघत बसतो तसं. पूर्वेला तो म्हणतोय मी तो जो सांगतोय माहिती ती अक्षरशः दक्षिण अमेरिकेपर्यंतची सुग्रीवाला माहिती आहे. नीट आहे का? उत्तर अमेरिकेची त्याला माहिती नाही आहे, दक्षिण अमेरिकेची माहिती आहे. आणि पश्चिमेला गेला तर त्याला स्वित्झर्लंड पर्यंत माहिती आहे, पण त्याच्या पुढचं माहित नाही. जर्मनी बद्दल फारसं काही बोलत नाही तो, स्पेन बद्दल बोलत नाही, फ्रान्स बद्दल नाही, नॉर्वे, स्वीडन, इंग्लंड बोलत नाही, काही डेन्मार्कचं काही बोलत नाही. नीट लक्षात ठेवा. अँडीज पर्यंत तो आजपर्यंत बोलतो, अँडीज पर्यंत बोलतो. उत्तरेला तो आर्टिक सी पर्यंत बोलतो, उत्तर पयसाम निधी असं त्याचं वर्णन करतो. आणि दक्षिणेला तो अंटार्क्टिका पर्यंत बोलतो. हे नीट लक्षात घ्या. युरोपियन लोकांना 1730 मध्ये अंटार्क्टिकाचा शोध लागला, पण तरी त्यांना खात्री नव्हती. खात्री व्हायला 1810 उजाडला. 14,000 वर्षापूर्वी अगदी खात्रीनं तो सांगतोय तिथे जाऊ नका, पण तुम्हाला सांगून ठेवतोय. तो अंटार्क्टिकाला काय म्हणतो माहितीये का? यमाची राजधानी. तो म्हणतो आधी जायला फार कठीण आहे, पण गेलात तर परत नक्की येणार नाही. ओके, जाऊ नका असं तो म्हणतोय. आपण घेऊया हे पूर्वेचं क्विकली वर्णन. ज्यांनी माझे पॉडकास्ट बघितले असतील त्यांनी ते पाहिलं असेल, पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांच्याकरता मुद्दाम हे पूर्वेचं वर्णन करताना तो पॅसिफिक ओशन क्रॉस केल्यावर पेरू या दक्षिण अमेरिकेतल्या देशातल्या पश्चिम किनाऱ्यावरच्या एका खडकावरच्या चित्राचा उल्लेख करतोय, त्रिशूलाचा. तो कसा करतोय? तो म्हणतोय त्रिशिरा कांचनस केतुस तालस्तस्य महात्मना स्थापितः पर्वतस्याग्रे विराजती सवेदिका. तुम्हाला संस्कृत समजत असो किंवा नसो, मराठी माणसाला संस्कृत समजतं हे लक्षात ठेवा. हे वाचलं तर आपल्याला कळतंय ना, त्रिशिरा सगळं कळतं मराठीला, ताल केतू सगळं कळतं. एक पोल असतो ध्वजाचा तसा. स्थापितः पर्वतस्याग्रे हे समजायला संस्कृत लागत नाही. पर्वताच्या अग्रभागी स्थापन केलेलं असं त्याचा अर्थ होतो. विराजती सवेदिका, खाली चौकट दिसतोय का बघा, थोडा कठीण असेल. जसं आपण यज्ञभूमी करतो तशा प्रकारचं चौकट केलेली आहे. ह्याच्यापेक्षा बेस्ट वर्णन होऊ शकत नाही. त्याच्या पुढचा श्लोक बघा. हे का केलं, कुणी केलं, कशा करता केलं हे रामायणात लिहून ठेवलंय. जेव्हा 500 वर्षापूर्वी युरोपातले लोक दक्षिण अमेरिकेत आले, तिथल्या लोकांना विचारायला लागले की मग हे काय, कुणी केलं, तुमच्या आजोबांनी केलं का? ते म्हणले नाही. तुम्ही केलं का? नाही. कशा करता केलं? माहित नाही. परीक्षेत आपली जी अवस्था होती ना बऱ्याच वेळा तसं, कशाचं उत्तर माहित नाही. पण तुम्हाला ते दिसेल पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये हे का निर्माण केलं, केव्हा निर्माण केलं, कुणी निर्माण केलं, ती जागा कुठे आहे हे सगळं सांगितलेलं आहे. ही संस्कृतची पण ब्युटी आहे. थोड्याशा शब्दामध्ये कितीतरी सांगता येतं. पूर्वस्य आदिशी निर्माणम कृतम तत्त्रिदशेश्वरे ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. ही जागा कुठे आहे? ह्याच्या पुढे गेला तर तुम्हाला बर्फाच्छादित उदय पर्वत म्हणजे अँडीज दिसेल. ओके, कशा करता केलंय? पूर्वस्य आदिशी निर्माणम. किती जणांना इंटरनॅशनल डे लाईन माहिती आहे? मॅपमध्ये असते बघा, अशी लाईन असते. आपल्याला भूगोलात प्रश्न असायचा की ती अशी आडवी तिडवी का होते, बरोबर? तर मध्ये असलेल्या बेटांना अवॉइड करायला. मला समजत नसे की बेट आली तर काय फरक पडतो, इमॅजिनरीच तर आहे. पण त्याचं कारण असं की बोट जेव्हा क्रॉस करते तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की कुठे तो दिवस बदलायचा. पूर्वीच्या काळी बोटीनच होत असेल. पूर्वस्य आदिशी निर्माण कृतम तत् त्रिदशेश्वरे. त्रिदशेश्वरे म्हणजे इंद्र, पूर्व दिशेचा स्वामी, त्यानं ती निर्माण केलेली आहे. आता आपण जपानचा सूर्य म्हणजे नवीन दिवसाचा सूर्योदय म्हणतो, तेव्हाचा तो ही लाईन होती. म्हणजे जो अँडीज पर्वत आहे ती म्हणजे बेसिकली पूर्व दिशा होती असं आपण म्हणू शकतो. तुम्ही जर दक्षिणेला गेलात तर त्याचं वर्णन बघा, अंडरलाईन केलेलं बघा. राजधानी यमस्य एषा कष्टेन तमसा आवृता. खूप डार्कनेस आहे तिथे, यमाची राजधानी, जाऊ नका. ओके, तर पश्चिमेला गेला तर ही सगळी पर्वतांचीच नाव आहेत बघा. आणि तुम्ही आता हा मी आत्ताचा मॅप बघितला तर सगळे पर्वतच आहेत. लाल लाल रंग दिसतोय तो सगळे पर्वतच आहेत. ओके, आता सध्या युद्ध सुरू आहे, नाही तर विमान जाताना नक्की खाली बघा काय दिसतं तुम्हाला तिथे. ओके, सगळे पर्वत आहेत. आणि हस्तगिरी म्हणजे अँडीज आहे. हा इथे हस्तगिरी झाला म्हणजे आल्प्स पर्वत आहे. आता मी युरोपात गेलो ना मागच्या 25 मला वाटतं 25च्या मार्चमध्ये मी युरोपमध्ये होतो. स्वित्झर्लंडमध्ये लेक्चर होतो. तुम्हाला आश्चर्य सांगतो की 80 लोक होती, त्याच्यामध्ये 3 भारतीय होते, बाकी सगळे नॉन भारतीय होते. आणि मग त्यांनी असं विचारलं प्रश्न, पण म्हणाले की ते ठीक आहे, सगळे ऋषी मुनींकरता आम्हाला इंडियातच हरिद्वार ऋषिकेश जावं लागतं,
पण मग काही युरोपमध्ये नव्हतंच का? म्हटलं तुम्ही वाल्मिकी रामायण वाचा. यातला जो मेरू सावर्णी आहे ना वर्णन, म्हणजे आत्ताचा सध्याचा रोमानिया, पोलंड वगैरे एरियामध्ये, त्याच्यामध्ये सुग्रीव सांगतोय की मेरू सावर्णी या ऋषीचा आश्रम तिथे आहे. हे जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांना खूप आनंद झाला. चला आपल्याकडे पण ऋषी आहेत असं त्यांना वाटायला लागलं. म्हणजे तसं आहेच, तसं वर्णन आहेच. आता एक नाशिकचा माझा मित्र आहे जाधव म्हणून, तो योगा शिकवतो कझाकस्तानमध्ये, म्हणजे अल्माटीला तो योगा शिकवतो. पुढच्या वर्षी मी जाणार आहे तिथे. ओके, सुमेरू वगैरे तिथल्या पर्वतांची त्यांच्या जुन्या नकाशामध्ये नावं आहेत त्याच्यामध्ये. तर त्या लोकांना खूप इंटरेस्ट आहे. त्या लोकांना म्हणजे की आमच्याकडे काही झालं का यातलं? आपल्याला वाटतं ना की धुळ्याला काही झालं का रामायणातलं, तसं प्रत्येकाला वाटतं. सो ॲक्च्युअली त्यांच्याकडे झालेलं आहे, फक्त तो काळाच्या ओघामध्ये तिथे काही रेफरन्सेस न राहिल्यामुळे आपल्याला त्याचा पत्ता नाही. ठीक आहे, आणखी क्विक लाईन बघूया. आणि जो उत्तरेला गेला, उत्तर पैसा निधी असं वर्णन आहे. किती लोकांनी अरोरा बोरियलिस म्हणतात किंवा नॉर्दर्न लाईट्स पाहिलेले आहे? ओके, तुम्ही हां कुठे पाहिलेत तुम्ही? तुम्ही कॅनडा, नॉर्वेमध्ये. सुंदर. नॉर्वे, स्वीडनमध्ये तुम्हाला दिसेल. नॉर्वेमध्ये. हां, कॅनडामध्ये कोणी गेलेत? आता समजा मी कॅनडात 10 वर्ष राहिलो, तर टोरंटोमधून रात्रीचं फ्लाईट घेतलं पश्चिमेला जाणार आणि उजव्या बाजूला खिडकीत बसलं विमानाच्या, तर 4 तास नॉर्दर्न लाईट्सच असतात विंटरमध्ये, विशेषतः थंड याच्यामध्ये काळामध्ये. तर हे म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता. तुम्ही उत्तरेकडे गेलात ना, तर रात्रीच्या वेळी, म्हणजे रात्रीच्या वेळी ते दिसतात, ते सतत असू शकतात आणि प्रत्येक वेळी असतात असं नाही, पण विंटरमध्ये जास्त चांगले दिसतात कारण काळोख असतो खूप काळ म्हणून. तर अक्षरशः हा असा प्रकाशाचा डान्स चालतो वर, वेगवेगळे रंग, आणि जेवढं उत्तरेला जाल तेवढे ते जास्त रंग. तो तिथे म्हणतोय सतू देशो वि सूर्यो, म्हणजे एक विशेष प्रकारचा सूर्य किंवा नसलेला सूर्य, म्हणजे नसणं असाही अर्थ किंवा विशेष. असं असताना सुद्धा ती जागा प्रकाशमान झालेली असते. हे वर्णन तो रामायणामध्ये करतोय. पण जेव्हा अर्जुन महाभारतामध्ये शस्त्रप्राप्ती करता उत्तरेला जातो, तेव्हाही त्याने अरोरा बोरियलिसचं वर्णन केलेलं आहे. इतके ते वरपर्यंत जात होते. म्हणून तुम्हाला म्हटलं की तेव्हाचा त्यांना माहीत असलेला भारत किंवा जग म्हणजे फक्त आत्ता दिसते ते नव्हतं. ओके, हे तुमचा प्रश्न नाहीये, बट वॉजंट देअर आईस आहे. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारतो. सुग्रीवानं आत्ता आपल्याला जास्त अट्रॅक्शन असलेला पश्चिम युरोप, वेस्टर्न युरोप आणि नॉर्थ अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स आणि कॅनडाचा उल्लेख कुठे केलेला नाही. इनफॅक्ट जेव्हा ती वेळ येते तेव्हा तो काय म्हणतो, जो अस्तगिरी आहे ना म्हणजे स्वित्झर्लंड, त्याच्या पुढे म्हणतो काही नाही, डार्कनेस आहे, काही तिथे नाही आहे, मला विचारू नका, मला माहीत नाही, तुम्ही जाऊ नका. आणि उत्तर अमेरिकेबद्दलही तो काही बोलत नाही. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? आता माझ्याकडे उत्तर अमेरिकेचा मॅप नाही आहे, इथे दिसला तुम्हाला त्या बाजूला तर बघा. पण हा जो दिसतोय ना, तर 14,000 वर्षापूर्वी आत्ताचे जे देश तो ज्याच्याबद्दल बोलत नाही, तिथे 2 ते 4 किलोमीटर थिकनेसची बर्फाची नदी होती. सगळीकडे बर्फ साचलेला होता जमिनीवर, म्हणूनच त्याला आईस एज म्हणतात. आईस एज भारतात नव्हतं, ते युरोपियन अभ्यास केला म्हणून म्हणतात आमच्याकडे आईस एज, आमच्याकडे आईस एज. आणि आपल्याकडचे खरोखर मूर्ख संशोधक आहेत. ते काय म्हणतात माहिती आहे, मी 14,000 जो वर्ष म्हणतो तेव्हा म्हणतात अरे 14,000 वर्षात कसं होईल? तामिळनाडूतली संशोधिका सुद्धा अशी थरथर विचारानच कापायला लागते, कारण तिला वाटतं आपल्याकडे पण आईस एज. आपल्याकडे आईस एज नव्हतं, आपल्याकडे मस्त चाललं होतं, नॅचरल एअर कंडिशनर. थोडासा फरक झाला होता, थोडंसं टेम्परेचर खाली गेली होती, पण तिकडे आईस एज होतं. ते सुग्रीव सांगताना काय सांगतो माहितीये का, हे तर अगदी बर्फच बर्फ, पण त्याच्यानंतर एक टंड्रा म्हणून एरिया असतो, टुंड्रा किंवा टंड्रा असं म्हणतात त्याला, की तिथे म्हणजे बर्फाचीच पुढे वाळू होते, त्याच्यामध्ये काही उगत नाही. तर तो म्हणतो की ह्याच्या पुढे 40 लॅटिट्यूड म्हणजे अल्माटी वगैरे आपण कझाकस्तान, तो ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका, जरी जाता आलं तरी जाऊ नका, तिथे खायला काही मिळणार नाही. त्याचं कारण तो टंड्रा एरिया आहे. म्हणजे तो जे 14,000 वर्षापूर्वीचं भूगोलाचं जे वर्णन करतोय ते आता आपल्याला कळतं, आत्ताच्या संशोधनाप्रमाणे ते मॅच होतं 14,000 वर्षाला. म्हणून तो नॉर्थ अमेरिकेचं काही बोलत नाही, पश्चिम युरोपाचं काही बोलत नाही. ओके, एक क्विक सांगतो, आपण ऑलमोस्ट संपत आलोय. थोडंसं मला याच्यावर बोलायचंय, पण आपण घेऊया, थोडं फास्ट जाऊया. भारताचा इतिहास हा कशा करता समजून घ्यायचा, तर आपल्याला आपला बरोबर इतिहास समजून घ्यायचा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जगाचा इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा भारताचा इतिहास समजून घ्यावा लागेल, तुम्ही भारतीय असा किंवा नसा. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतोय, आजचा महाभारता विषय नाही, हा जो पेपर आहे ना, हा वेस्ट इंडिजचा पेपर आहे. क्रिकेट फॉलो केलं तरी सुद्धा तुम्हाला इतिहास कळेल. हा वेस्ट इंडिजचा पॉल ब्लँचॉन, जेम्स शॉचा 1995चा पेपर आहे. हा वेस्ट इंडिजमधलं मागच्या 20,000 वर्षामध्ये समुद्राची पातळी कशी वाढली, एक सक्ष टाइम 20,000 पासून ते आता आपल्या वेळेपर्यंत, आणि वाय अक्षावर समुद्राची वाढलेली पातळी.
तर जनरली समुद्राची पातळी अशी स्लो वाढत असते. पण तिथे तुम्हाला 3 दिसत आहेत का, अचानक वर वाढले. त्याला कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट असं म्हणतात. CRE1, CRE2, CRE3. हे मुद्दा मी अशा करता तुम्हाला दाखवतोय की त्याचा जो CRE3 आहे ना वरचा, तो म्हणजे कृष्णाची द्वारका महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी पाण्याखाली गेली. त्याचा पुरावा आपल्या पश्चिम किनाऱ्यावर मिळतोच. तो आज दाखवत नाही कारण महाभारता विषय नाही. पण तो इतका मोठा इव्हेंट होता, जगभरचा इव्हेंट होता की तो तुम्हाला वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा दिसतो पुरावा. सडनली बरोबर त्या 5525 BC मध्ये 6.5 मीटर पाणी वाढलंय. खालचं झालं तर रावणाची लंका ही सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे, म्हणून ती आपल्याला मिळत नाही ऍक्च्युली. म्हणून आपण म्हटलं ठीक आहे, श्रीलंका 1972 मध्ये आपण श्रीलंकेला लंका करून टाकलं. ओके, तेव्हाचं आपण नाव घेतलं. तो सुद्धा तुम्हाला दिसतो. आणि अटलांटिसचं तुम्ही नाव ऐकलं असेल. बरेच वेळा कृष्णाची द्वारका माहीत नसेल भारतीयांना, पण अटलांटिस माहीत असतं. ओके, प्लेटो आपल्या टियामस ग्रंथामध्ये लिहितो. प्लेटोचा काळ म्हणजे 2500 वर्षापूर्वी. तो टियामस ग्रंथात लिहितो की त्याच्या आधी 9000 वर्षापूर्वी अटलांटिस पाण्याखाली गेलं. 9000 अधिक 2500 करा, 11500. तुम्हाला दिसतंय इथे नंबर 11.5. के म्हणजे 1000. 11500 वर्षापूर्वी एक अचानक समुद्राची पातळी वाढली आणि त्याच्यामध्ये अटलांटिस गेलं. मुद्दा मी तुम्हाला दाखवतोय की जगाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तरी सुद्धा भारताचा इतिहास समजून घ्यावा लागेल. नुसतंच बघितलं तर काही सांगता येणार नाही. पण आपल्या 2 सांगता आले की रावणाची लंका बरोबर त्यावेळी गेली आणि कृष्णाची द्वारका गेली, तर आपला विश्वास बसतो. मग अटलांटिस पण बरोबर असू शकेल असं आपल्याला म्हणता येतं. आता वाल्मिकी रामायणामध्ये रावणाची लंका पाण्याखाली गेल्याचं वर्णन नाहीये, पण ज्यांनी नीट वाचलं असेल, त्रिजटेला स्वप्न पडलेलं असतं ना, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की रामाचा विजय झालेला आहे आणि सगळ्या मिरवणुका चांगल्या लंकेमधून चालतायत आणि लंका रावणाची नंतर पाण्याखाली गेलेली आहे. त्याचे तुम्हाला जनमानसातलं जर माहीत असेल ना, तर तुम्ही डांगमध्ये जा, आपल्यापासून फार दूर नाहीये. तर डांगचे लोक, मी जेव्हा गेलो होतो मागच्या वर्षी जूनमध्ये, त्याने सांगितलं, तो म्हणजे ती समाज मान्यतासारखं म्हणूया की तिथला एक पीक आहे, तो जेव्हा रामानं रावणाला मारल्यानंतर जगबुडी झाली, त्याच्यात तो पीक पाण्याखाली गेला नव्हता. आता हे तुम्ही मेटाफोरिकली घ्या, पण तेवढं कळतं. तुम्ही जर केरळमध्ये गेलात तर काही नायर असं बिलीव्ह करतात की ते म्हणजे इंद्रजिताचे वंशज आहेत. ओके, इंद्रजित मारला गेला, पण त्याची पत्नी आपल्या मुलांना घेऊन बोटीत बसून आली आणि ती केरळच्या किनाऱ्यावर लागली, असं त्यांचं समजूत आहे. एक त्रिविन नायरने एक नॉवेल लिहिलेली आहे, त्याच्यात त्याने माझी डेटही वापरली, पण हे वर्णन केलेलं आहे. आणि तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर गुजराती बिझनेसमन मांडवी वगैरे जो कच्छचा एरिया आहे ना, त्याच्यामध्ये ते म्हणतात, आपण म्हणतो ना की ते बेली अप, म्हणजे एखाद्यानं बिझनेस सुरू केला आणि काही काळातच त्याचा नष्ट झाला, तर ते म्हणतात की म्हणजे गुजरातीमध्ये सांगतात की रावणाची लंका जशी पाण्याखाली गेली तसा याचा बिझनेस पाण्यात गेला, असं. म्हणजे ती आपल्या स्मृतीमध्ये कुठेतरी आहे. ओके, खूप मोठा विषय आहे. तुम्ही जर महाभारतात बघायला गेलात तर रावणाची लंका नीट मिळत नाही. तेव्हा जी वर्णनं येतात सहदेवाची, तेव्हा ती अशी गोलगोल आहे. गोलगोल म्हणजे कशी, आपल्याला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर आपल्याला येत नाहीये, अशा वेळी आपण जे उत्तर लिहितो ना, ते कसं गोलगोल असतं. काय माहिती आहे ते लिहून ठेवूया, लागलं तर लागला असं आपण म्हणतो ना, तसं ते वर्णन आहे महाभारतामध्ये बघायला गेलं. ठीक आहे, पटकन जातो तुम्हाला जेनेटिक्सचं सांगायला की उंदीर आपण फक्त ITs लोक बाहेर पाठवतो असं नाही, इंजिनियर्स बाहेर पाठवतो असं नाही, आंबेस बाहेर पाठवतो असं नाही. सगळे जगातले जे डोमेस्टिक माऊस की ज्याचा आपल्या शेतीशी जवळचा संबंध आहे, तुम्ही सगळ्या जगातल्या डोमेस्टिक माऊसला जाऊन विचारलं की तुमचं मूळ गाव कोणतं, आपण विचारतो ना जनरली, तुम्ही धुळ्यात राहता पण मूळ गाव कोणतं, तसं सगळ्या जगातल्या जर डोमेस्टिक माऊसला विचारलं मूळ गाव कोणतं, तर ते सांगतात भारत. त्याचा हा नकाशा. आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो की हा जर्मन माणसांना जेनेटिक्समध्ये केलेला पेपर आहे, 2007 बॉर्न हॉमी. तो सगळ्या जगातल्या डोमेस्टिक माऊसचा अभ्यास केला आणि म्हणाला की तुमचं मूळ गाव कोणतं. त्यानं विचारलं नाही त्याने, तुम्हाला तो बोलतो का नाही, त्याने ते सगळ्या जीन्स, त्यांचे जीन्स बघितले आणि ते जे तुम्हाला घेऊन जातात ते भारतात येतात. आता फक्त आपला महाराष्ट्राचा ऑडियन्स आहे, धुळ्याचा ऑडियन्स आहे. जर भारतातला ऑडियन्स असला तर मी विचारतो की युपीतली कोण लोक आहेत, हात वर करा. मग त्यांना सांगतो की भारतामध्ये आले ते, पण भारतात युपी मधून, असं ते वर्णन आहे. कारण युपी हा सुद्धा आपला बेल्ट होता ना, ॲग्रिकल्चरचा मुख्य बेल्ट होता, असं दिसतं. आता हे माणसं म्हणजे नुसतं उंदीर नाही. आता हा परत पेपर बघा, माझ्याकडे नावं नाही आहेत, पण हे 2 जे इथं नावं बघितले, उल्फूर, ॲमेझॉन वगैरे, बेसिकली डेनिश लोक आहेत 2. कारण भारतीय, मी जर निलेश ओकाने पेपर लिहिलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण काहीतरी नाव बोलता येत नाही असं नाव असलं की हां बरोबर असणार.
ही आपली भारतीयांची अनफॉर्च्युनेटली प्रवृत्ती झालेली आहे. हे 2020चा पेपर आहे. थोडक्यात त्याचं नाव बघा, द रिव्हर्सल ऑफ ह्युमन फायलोजेनी, होमो लेफ्ट आफ्रिका ॲज इरेक्टस केम बॅक ॲज सॅपियन्स. म्हणजे इरेक्टस बायपेडल असा तो भारत आफ्रिकेतून निघाला असेल, आपण तर मानूया, पण तो परत आफ्रिकेत आला. सेपियन्स म्हणजे काय, विचार करणारा मानव. तो जो परत आला तो कुठून आला, म्हणजे फक्त आफ्रिकेत नाही, जगभर कुठून गेला. तर जो कुकिंग पॉट आहे ना, किचन, ह्युमन ह्याचं करायचं किचन, हे बेसिकली बिगर भारत, बृहन भारत हे त्याचं नाव आहे. हे आपण खूप काही दिलेलं आहे. लोकांनी, बाहेरच्या लोकांनी आपल्याला सांगेपर्यंत ते आपल्याला कळतं असं नाही, पटतं असंही नाही. आणि थोड्याशा वेळामध्ये मी तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल थोडंसं बोललो, ओशनॉग्राफीबद्दल बोललो, जेनेटिक्स अगदी शेवटी थोडंसं दाखवलं, पॅलिएंटॉलॉजी म्हणजे 4 सुळ्यांचे हत्ती दाखवले, आर्किओलॉजी, बाकी सगळे जे ओशनॉग्राफी पुरावे, ओशनॉग्राफी म्हणा किंवा आर्किओलॉजी म्हणा, अशा प्रकारचे पुरावे. क्विकली आपण एक 5 मिनिटं घेऊया की त्यावेळेची परिस्थिती कशी होती. तुम्ही इकडे आई रानडेंना इथं लेक्चर तुम्ही ऐकलंच असेल, पण नसेल तर सगळ्यांकरता ठेवा, म्हणजे तुम्हाला रामायणातल्या अनेक गोष्टी सांगतील. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे अशी की 14,000 वर्षामध्ये बदल काय झाले आणि बदल काय झाले नाही आहेत. ओके, जरा पुरुषांनी नीट लक्ष द्या याच्याकरता. तो दशरथ काय म्हणतोय की ओ कैकेयी, की मी तुला असे हात 2 पकडून तुला विनंती करतो, वाटल्यास तुझे पायाला स्पर्श करतो तुझ्या, पण रामाला वनवासात पाठवू नको. हे 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला सांगा, आजही ती खरी आहे की नाही? आजही असं करावं लागतं की नाही? म्हणजे फार काही बदल झाला नाही आपल्यामध्ये, फार काही इव्होल्युशन झालं नाही 14,000 वर्षामध्ये या बाबतीमध्ये. दोन्ही लोक, दोन्ही जेंडर्स माना हलवत आहेत. म्हणजे हे व्हॅलिडेशन आहे त्याचं. ओके, दुसरं असं की ते एक असं चुकीचा रेफरन्स आहे, पण काही म्हणते की हे काही आपल्या इक्ष्वाकू वंशामध्ये राजपुत्राला बाहेर पाठवायची काही आत्ताच पहिलीच वेळ नाही. तो रेफरन्स तो चुकीचा वापरते. ती म्हणते की पूर्वी सगरानं आपला पुत्र असमंज, त्याचं खरं नाव वेगळं, पण तो नीट ऐकत नाही, विचित्र वागतो म्हणून त्याचं नाव असमंज ठेवलेलं आहे. याला बाहेर घालून दिलं होतं, त्यामुळे तूच काही पहिला नाहीस दशरथा की आपल्या मुलाला बाहेर घालून द्यायला. त्याची थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगतो अशा करता की आपण लोकशाही करतो, आपल्याला त्याचे लिमिटेशन्सही कळतात. पण रामराज्य सुद्धा असू शकतं किंवा एखादा जर उत्तम माणूस जर रूल करत असेल तर लोकशाहीचीच गरज आहे असंही नाहीये. त्याचं एक वर्णन सांगतो की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रामाने काही ज्या कठीण डिसिजन घेतलेले आहे त्याचं कारण त्याची जी इज्जत आहे ना ती त्याची स्वतःची नाहीये, तो स्वतःची नाही काळजी करत, पण अनेक हजारो वर्षांचा इक्ष्वाकूचा इतिहास आहे आणि त्याला बट्टा लागू नये म्हणून तो स्वतः सेल्फ सॅक्रिफाईस करतोय. ओके, त्याच्यामध्ये काय झालं, सगळे जे सिटीजन होते असमंजाच्या वडिलाकडे म्हणजे सगराकडे गेले आणि त्यांनी सांगितलं. तो काय असमंज करत असे माहिती आहे, तिथल्या अयोध्येच्या लहान मुलांना घेऊन, बाकीच्या मुलांना घेऊन तो शरयूमध्ये फेकत असे, नदीमध्ये फेकत असे. ते गेले आणि त्यांनी कंप्लेंट केली आणि त्यांनी सांगितलं बघा, प्रजेची पण हिंमत पाहिजे, वोट दिलं म्हणजे काम झालं असं नाही. प्रजेनं असं सांगितलं त्यांना की एकतर आम्ही राहू किंवा तो राहील, हिंमत आहे बघा. आणि ते सगरानं ऐकलं आणि आपल्या मुलाला राज्यातून बाहेर काढून लावलं. ओके, हा तो त्याच्या मागचा तो रेफरन्स आहे. आणखी आपण सांगूया, जेव्हा ते निघाली तेव्हा वशिष्ठ ऋषी उठतात, रागानं उठतात आणि कैकेयीला सांगतात की हे करतेस तू बरोबर नाही, पण ठीक आहे, तुला जर ती रामाला वनवासात पाठवायचं असं तरी पाठव, पण पत्नी ही पुरुषाचा आत्मा असते, आपण सीतेला राज्यावर बसवूया आणि सीता राज्य चालवू दे. ओके, हा आई रानडेंच्या पुस्तकामध्ये मला वाटतं 85 पानावर आहे हा रेफरन्स. ओके, सो तुम्ही मुद्दाम तो वाचा. म्हणजे हे मी मुद्दाम अमेरिकेत हे सांगतो, आता इथं काही फार वाटणार नाही. अमेरिकेत अशा करता सांगतो की अजूनही बाई काही प्रेसिडेंट झालेली नाहीये. ते म्हटलं तुमच्याकडे अजूनही शक्य होत नाहीये, सगळ्या इक्वॅलिटीच्या गप्पा मारता. 14,000 वर्षापूर्वी वशिष्ठ सहजपणे सांगतोय आणि कैकेयी त्याला ऑब्जेक्शन घेत नाही. ओके, आता सीता स्वतः रामाबरोबर जाते, हा भाग वेगळा. क्विकली आपण एक घेऊया, बऱ्याच लोकांना माहिती असेल अहल्येची स्टोरी. किती लोकांना माहिती आहे खरी स्टोरी? ओके, किती लोकांना माहिती आहे की अहल्येला शाप दिल्यानंतर अहल्या दगड होऊन पडली होती? हात वर करा. ते वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. ओके, आपण थोडक्यात ते क्विकली बघूया वेळेवर. ठीक आहे, अजून एक 5 मिनिटं घेते चालतं. काय झालं बघा, मला सुद्धा लहानपणी हा खूप प्रश्न व्हायचा की एम्बेलिशमेंट पण असतात आणि त्या काळाच्या ओघामध्ये आपण त्याचा वेगळा अर्थ लावतो. त्याचं ह्यात चूक आहे असं नाही, कारण इतिहासाची व्याख्या अशी आहे की धर्मार्थ काम मोक्षाणां उपदेश समन्वितम. एक आपल्याकरता ते मार्गदर्शक असं पुस्तक तयार केलेलं आहे. कशा करता? आपल्याला आयुष्यात जे काही
अचीव करायचे, धर्म अर्थ काम मोक्ष. सगळ्यात आपल्याला काय मुख्य काय महत्वाचं आहे, अर्थ आणि काम, बरोबर. आपल्याला डिझायर्स आहेत आणि त्याच्याकरता रिसोर्सेस पाहिजे. ही आपली प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाची आतून जाणीव आहे, त्यात काही चुकीचं नाही. कारण आपण सगळे जीव आहोत आणि जीवाची डेफिनेशनच अशी आहे, ज्ञानेच्छा कृतमान जीवा, की ज्याला ज्ञान आहे, ज्याला इच्छा आहे आणि जो कृती करत असतो. वन हू नोज, वन हू डिझायर्स, वन हू ॲक्ट्स. आता जे डिझायर्स आहेत ती फुलफिल करायला पाहिजेत ना, त्याच्याकरता अर्थ पाहिजे, पण तो सस्टेन होण्याकरता आपल्याला धर्म पाहिजे. आणि शेवटी कळलं पाहिजे की केव्हा सोडून द्यायचं. म्हणजे फणस जेवढे खायचे तेवढे खा, आंबे खायचे तेवढे खा, पण समजलं पाहिजे केव्हा थांबायचं, असं आपण म्हणूया. त्याच्याकरता मोक्षाचं एम्बेलिशमेंट त्याच्याकरता होतात, कारण धर्मार्थ काम मोक्षानं उपदेश समन्वितम. आता काय एम्बेलिशमेंट, म्हणजे ज्याला आपण अलंकार म्हणतो, असं का होतं, थोडीशी अतिशयोक्ती कधी कधी का होऊ शकते. पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रत्यक्षते. पूर्वी झालेली घटना पण ती रोमांचक, तुम्हाला झोप न आणता सांगणं हे काही सोपं नाही आहे आपल्याला कुणालाही. ते करण्याकरता रोचक. म्हणजे आता तुम्ही बाजीराव मस्तानी जेव्हा बघता तेव्हा कोण माणूस कशा करता जातो की तो वाट लावली सॉन्ग बघायलाच जातो. आता प्रत्यक्षात काही बाजीराव असा नाचला नसेल ना, पण आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होत नाही. पण त्यामुळे बाजीरावची कथा भारतभर पसरली, जगभर पसरली. त्याच्याकरता ती थोडीशी लिबर्टी घेतलेली असते, वाट लावली, किंवा काशीबाई काही तशी नाचली नसेल, बरोबर. पण ते आपण करतो, त्याच्यामध्ये मग चुकीच्या कन्सेप्ट कधी कधी होतात, कधी आपले आपण त्याच्यावर लावतो. मूळ कथा काय बघूया. शी रिगेन्स हर प्रिव्हियस स्टेट्स आफ्टर बीइंग टच्ड बाय राम्स फूट. आपल्याला जी माहीत असलेली कथा ती अशी आहे, तुम्ही हात वर केलेत ते, की ती शिळा होऊन पडली होती. गौतम ऋषीने शाप दिला होता, भगवान राम आले, त्यांनी पायाने त्याला स्पर्श केला आणि त्यातून ती परत पुनर्जीवित झाली, पुनर्निर्माण झाली. ही कथा ऐकलेली आहे. हे तुम्हाला अशी चित्र दिसतील बघा, बरीच पिक्चर बघितली असतील की भगवान रामाने तिथे हात लावला, अहल्याचं निर्माण झालं तिथे आणि अहल्या त्यांना नमस्कार करते. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. ओके, तुम्हाला शिल्प सुद्धा मिळतात. आता खरी कथा काय आहे त्याच्याऐवजी ती आपण बघूया. थोडं फास्ट जातो, सांगत नाही. आता ते एकत्र येतात आणि मिथिलेला जाताना राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र आणि त्यांचे इतर शिष्य हे जेव्हा तिथे येतात त्या जागी अहल्या गौतम ऋषीच्या इथे, तेव्हा राम विचारतात विश्वामित्रांना की ही अशी जागा कोणाची, याची कथा काय. आपल्या जे सांगितलं जातं ते जनरली असं सांगितलं जातं की ही उजाड जागा कोणाची. तसं नाहीये वाल्मिकी रामायणामध्ये. असं म्हटलेलं आहे की अत्यंत सुंदर पवित्र अशी जी जागा की जिथे जास्त लोकांचा वावर झाला असं वाटत नाही, त्याला त्यांनी उजाड असं भाषांतर केलं. ही जागा कोणाची. आणि ते सांगताना विश्वामित्र त्यांना अहल्या आणि गौतमाची कथा सांगतात. तर कथा तुम्हाला माहिती आहे, मी थोडं फास्ट जातो, फक्त फरक सांगतो. एक दिवस इंद्र तिथे आला, एक डिस्गाईज आला आणि त्याला अहल्येची इच्छा होती, अशा इच्छेनं तो आला. मला लहानपणी प्रश्न पडायचा, त्याच्यात ती कथा मी ऐकलेली अशी, तुम्ही सांगा तशीच ऐकलीत की नाही, की ते अहल्येला कळलं नाही की हा इंद्र आलाय म्हणून, बरोबर. आणि मग मला प्रश्न पडायचा की हा गौतम किती बिंडोक असेल की हे जर झालं असेल तर मग तो कशाला शाप देतोय. मग मला कळत नसेल, कोणी त्याचं मला नीट उत्तर देऊ शकलं नाही त्यावेळी. पण वाल्मिकी रामायण वाचतात आपल्याला नक्की उत्तरं मिळतात. त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे की तसं एक्झॅक्टली झालेलं नाही की तिला कळलं नाही असं. इनफॅक्ट वाल्मिकी रामायणातला हा श्लोक आहे, मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन. मुनिवेश घेऊन सहस्राक्ष म्हणजे इंद्र तिथे आला आणि ते अहल्येला कळलेलं आहे की हा इंद्र आहे. मती चकार दुर्मेधा देवराज कुतूहला. पण त्याला आपल्या इंद्राबद्दल तिला क्युरिओसिटी वाटली, तिची मती थोडीशी बिघडली, तिला कळलेलं आहे, पण तरी सुद्धा इंद्र म्हणजे काय प्रकार असतो बघूया, अशानं तिने त्याला साथ दिलेली आहे. आता जर तो गौतमाने शाप दिला तर आपल्याला त्याचं कॉन्टेक्स्ट समजू शकतो. ठीक आहे. त्यानंतर तो इंद्र पळून जातो गौतम आल्यानंतर. मग गौतम तिला काय म्हणतो की इथे तू शिलेसारखी राहा, एका जागी राहा, जास्त काही करू नको, अलोननेस मध्ये राहा आणि स्वतःला तपश्चर्या करून पवित्र कर, अशा अर्थानं. त्यानंतर ती कशी तपश्चर्या करते, वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन्नी वत्ससी. वातभक्षा निराहारा, अत्यंत कठोर अशा प्रकारचं तपश्चर्या ती करते, स्वतःला तिथे एकत्र राहून ती पवित्र करून घेते असं आपण म्हणूया. आणि ह्या बॅकग्राऊंडवर जेव्हा विश्वामित्राबरोबर राम आणि लक्ष्मण तिथे येतात, कसं वर्णन आहे बघा. म्हणजे वाल्मिकींची शब्दरचना नीट लक्षात घ्या. म्हणजे आपण आहा म्हणतो पण किती प्रॅक्टिकल, प्रॅग्मॅटिक आणि अप्रोप्रिएट आहे ते. तिला काय म्हणताय ती कथा सांगताना, दुष्टचारिणी देवरूपिणी.
तुम्हाला आपण एखादं वर्णन करताना सांगतो. समजा आपण आता कशाबद्दल आहे, एखाद्या बिझनेसमधल्या माणसाबद्दल बोलत असू, कंपनीच्या मालकाबद्दल, CEO, अगदी ड्रायव्हर. आता मी खूप रस्त्यावर फिरतो म्हणून सांगतो. आपण म्हणू की हा माझे जे ड्रायव्हर आहेत ना, अत्यंत सुंदर चालवतात. एक प्रॉब्लेम आहे, खूप पान खातात. लक्षात आलं? म्हणजे मी ते सांगताना सुंदर ड्रायव्हिंग, अप्रतिम ड्रायव्हिंग, म्हणजे यांना बरोबर घेऊन जा, पण ते सतत पान खातात, त्यांना खिडकी उघडून थुकावं लागतं. म्हणजे मी ते सांगताना व्हेरी ऑब्जेक्टिव्ह सांगतोय की सुंदर ड्रायव्हिंग घ्यायचं तर यांनाच घ्या, पण पान खातात. मी सगळं मी ते डिस्क्लोजर केलेलं सत्य आहे. दुष्टचारिणी, तिचं वर्तन जे झालं ते चुकीचं झालं, देवरूपिणी, पण तिचा ओरिजिनल जो स्टान्स आहे आणि म्हणूनच तिने ते मान्य केले आणि परत ती स्वतःला तिथे घेऊन जाते. चूक तर सगळ्यांकडून होतात. टू अर्न इज ह्युमन. अशा पद्धतीचं सुंदर वापरलेलं आहे. त्याच्या पुढचं जेव्हा ते येतात तेव्हा ती कशी दिसते, त्याला ती दगड दिसलेली नाहीये, शिळा दिसले नाही. तपसा द्योती तत्प्रभाम, तपसेमुळे तेजपुंज झालेली अशी अहल्या त्यांना दृष्टीस पडते. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. राघवो तू तदा तस्या पादव जगृहु तुर्मदा. विश्वामित्राला सांगायची वेळ पडलेली नाही, कारण हे संस्कारित 2 राजपुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण. सांगायची गरज पडलेली नाही. ते पुढे गेले आणि राम आणि लक्ष्मण यांनी त्या पवित्र अहल्येचे चरणांना स्पर्श करून वंदन केलं. ओके. त्यानंतर ती त्यांचं अर्थातच स्वागत करते वगैरे वगैरे. आता हे चित्र, हे जे मागचं चित्र आहे ना, हा माझा गुड फ्रेंड यशदीप देवधर. ओके. परत बॅकग्राऊंड सांगतो मी, नाही तर मला सगळे वेडपट लोक काय काय करत असतात. नाही, IIT मुंबई इलेक्ट्रिकल इंजिनियर, IIM अहमदाबाद टॉपर, MBA, बिझनेस इन बेंगलुरू. बिझनेस करून त्याने एका काळी विकलं. मोक्ष कळला पाहिजे केव्हा आता थांबायचं. त्यानंतर तो पूर्ण काळ वाल्मिकी रामायणात त्याने दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकरता, तुमच्या मुलांकरता, स्वतः करता, तेव्हा यूट्यूबमध्ये हे सुद्धा झोपे करता चांगलं आहे. फक्त माझे स्टॉक असं नाही, मीच फक्त का. ओके. तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये 21 नोट्स, म्हणजे 21 आणि नोट्स किती जणांनी पाहिले? धन्यवाद. ओके. 21 नोट्स इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. पूर्ण 6 कांडांचं 7-7 मिनिटाचे एपिसोड्स आहेत. मुद्दाम बघा. हे त्यातलं मी चित्र दाखवतोय तुम्हाला. पण जेव्हा मी हे प्रेझेंट करत होतो काही वर्षापूर्वी, तर मला असं चित्र मिळत नव्हतं की जिथे राम लक्ष्मण अहल्येच्या पायांना स्पर्श करतायत. तर माझी फ्रेंड दीपाली पाटवतकर, की जी आता सुग्रीवाज ॲटलास बरोबर माझ्याबरोबर सहलेखिका आहे, तिला मला रिक्वेस्ट करावी लागली. ती आर्टिस्ट पण आहे. माहीत नव्हतं मला डॉक्टर रानडे पण सुंदर पेंटिंग्स करतात म्हणून. मी तिला ते करायला लावलं. हे तिनं केलेलं क्विक एका दिवसात करून दिलेलं पेंटिंग आहे की जिथे राम लक्ष्मण अहल्येला नमस्कार करतायत. ओके. हीच ती वर्णन आहे. आणि मग त्या कॉन्फरन्समध्येच मला एक्झिबिशनमध्ये एक दुसरं असं चित्र मिळालं. ओके. कुंभकर्णाचं एक क्विक सांगतो आणि थांबतो. कुंभकर्ण आपल्या जेव्हा 6 महिने झोपायचा वगैरे, तर आपल्या वाटतं ही सुद्धा अतिशयोक्ती आहे. ओके. पण तुम्ही जर स्लीप एक्सपर्ट्स असाल तर तुम्हाला कळेल की ही अतिशयोक्ती नाही. क्लाइन लेविन सिंड्रोम नावाचा एक डिसीज आहे. त्याची सुद्धा आपल्या भारतीय लोकांची गंमत सांगतो. मी त्याच्यावर बराच काळ रिसर्च केला. 2008 पासूनचा माझा रिसर्च आहे. शेवटी मी जेव्हा तो प्रेझेंट केला, तो एका भारतीय मेडिकल कॉन्फरन्सला पाठवला होता, राजीव मल्होत्रांची नंबर 6 कॉन्फरन्स. तर त्याच्यातले ते रिव्ह्यू करतात ना, त्यांनी तो परत पाठवून दिला. पण त्याच्या आधी मी एक ट्रिक करून ठेवली होती, कारण मी कॉर्पोरेटमध्ये बराच काळ काम केलं. तर स्लीप एक्सपर्ट्स हे जगातले आहेत. म्हणजे जॉन हॉपकिन्सला आहेत, स्टॅनफोर्डला आहेत, फ्रान्समध्ये आहेत, इस्रायलमध्ये आहेत. ओके. म्हणजे जे मला 4 माहीत असतील, अगदी 4 सेंटर्स आहेत. त्यांच्याकडे मी पाठवला होता. त्यांचा फीडबॅक मागितला होता. त्यांनी सांगितलं की दिस इज अत्युत्तम पेपर, आम्हाला एवढं माहिती नाही कुंभकर्णाबद्दल. मी काय केलं होतं, मी सुद्धा स्लीप एक्सपर्ट आहे बाय द वे. हां, म्हणजे मी स्लीपवर मेडिसिन्स वगैरे केलेली आहे. ते एकदा मी एक्सपेरिमेंट करत होतो. स्लीपवर मी सगळं वाचत होतो. ते एका 14 वर्षाचा केस स्टडी होता. ते वाचता वाचता मला वाटलं की हा आपल्याला माहिती आहे, पण काय ते लक्षात येत नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं कुंभकर्ण. त्याची 6 महिने नव्हते, वेळ कमी आपल्याकडे म्हणून मी फास्ट जातो. पण मी काय केलं, KLSचे सिम्पटम्स लिहून काढले आणि मग परत वाल्मिकी रामायण वाचायला लागलो. फक्त कुंभकर्ण, म्हणजे ती द्रोणाचार्यांची तुम्हाला परीक्षा माहिती आहे की नाही, तो पोपट आणि त्याचा डावा डोळा, तसं बाकी कुठे बघायचं नाही, रावण मिळून बघायचं नाही, फक्त कुंभकर्ण. कुंभकर्णाचा रेफरन्स आला की तो पिक करायचा. असे जर तुम्ही सगळे जर सिम्पटम्स घेतलेत क्लाइन लेविन सिंड्रोमचे, तर तुमचं जे इकडे कुंभकर्णाची जी वर्णन आहे ती एक्सलंट मॅच आहे. तुम्हाला एक मुद्दाम सांगतो, सगळ्यांना आपल्याला माहित असेल की तो 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचा किंवा 1 दिवस जागा राहायचा, हे आपल्याला जनरल माहिती आहे. पण तुम्ही जर वाल्मिकी रामायण वाचलं तुम्हाला थोडंसं वेगळं मिळेल. ते मला खूप आवडलं, कारण रावणच तिथे सांगतोय की तो कधी 6 महिने, कधी 7, कधी 8, कधी 9, कधी 10 असं झोपतो.
असं वाल्मिकी रामायणामध्ये. आणि जेव्हा तुम्ही KLS बघता तर KLS मध्ये तो काळ फिक्स नसतो. त्याच माणसाचा कधी तो बदलतो, कधी 3 आठवडे, कधी 6 आठवडे, कधी 8 आठवडे असा बदलत जातो. तो जो मी वाचला KLSचा ते म्हटलं की रामायणात असं कुंभकर्णाचं पण होतंय का? आय वॉज जस्ट क्युरियस. कारण 6 महिने मी ऐकलेलं होतं, प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हाला फरक मिळतो. सगळीच वर्णनं मॅच होतात. वेळाच्या वेळ मी त्यात जात नाही फारसा. ही पुस्तकं पण ती भारतात अशी दिसत नाही. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचंच असेल आणि एकच घ्यायचं असेल तर मी सांगेन सुग्रीवाज ॲटलास जर असेल बाहेर, तिथे मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे, इंग्लिशमध्ये आहे, यांच्याकडे आहे की नाही माहिती नाही. अमेझॉनमध्ये ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकता. ज्यांना पुस्तक हल्ली कोणी वाचत नाही ते पॉडकास्ट बघू शकतात. पुस्तकच घ्या असा आग्रह नाही, पण पुस्तक घेऊन तुम्ही तुमच्या कॉफी टेबलवर ठेवलं, तुमच्या घरात ठेवलं, तुम्ही वाचलं नाही तरी ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतं. हा त्याच्या मागचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण हल्ली वाचत नाही खरं आहे. आता 2 वर्षापूर्वी मला सुधांशू त्रिवेदींचा फोन आला. सुधांशू त्रिवेदी बऱ्याच जणांना माहिती आहेत, राज्यसभाचे खासदार. तर मी आल्यानंतर म्हटलं ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये तर पुस्तकांच्या बद्दल ते बोलत होते. मी म्हटलं तुमचा मला पत्ता पाठवलात तर मी तुम्हाला पब्लिशरला पुस्तकं पाठवायला सांगतो. तर त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की अरे निलेशजी आजकाल बुक कौन पडताय, मग तुम्हाला आता बरं वाटेल जे पुस्तकं वाचत नाही त्यांच्याकरता. तर ते म्हणले की तुम्ही मला काही 10 असे तुमचे पॉडकास्ट पाठवा, हे तुमचे टॉक्स पाठवा की जे मी बघितले पाहिजे. पण मी पण त्यांच्याशी असं केलं, म्हटलं 10 नाही पाठवत, आधी 1 पाठवतो, तो तुमचा बघून झाला की मला कळवा, मग दुसरा पाठवतो. कारण 10 पाठवले तर कदाचित कोणी बघणारही नाही. असं करत आमचं ते चालतं. ते सुद्धा आता म्हणजे बरंच काम चाललंय. आता सगळ्या सिक्रेट गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. पण बरेच काही खूप चांगलं काम बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे. त्याच्यात बरेच नतदृष्ट लोक असतात, म्हणून कधी कधी न सांगितलेलं बरं होईपर्यंत. ओके, ही पुस्तकं सुद्धा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मराठी जी म्हणजे वेन डिड महाभारत वर हॅपन, हिस्टॉरिक रामा, ही सुद्धा मराठीमध्ये महाभारत युद्ध काळ, ऐतिहासिक राम. कन्नड किती लोकांना वाचता येतं? नाही, ते सुद्धा कन्नडमध्ये सुद्धा आहे आणि इतर भाषामध्ये होत आहे. भारतीय प्राचीन खगोलशास्त्र असलं तर मुद्दाम घ्या, साध्या भाषेमध्ये दिलेलं आहे. आणि एकच घ्यायचं असलं तर सुग्रीवाज ॲटलास, ते मराठीमध्ये माझ्याकडे चित्र नाही आहे पण ते बाहेर असेल, ते तुम्ही घेऊ शकता. नीट ऐकल्याबद्दल, शांतपणे पेशंट ऐकल्याबद्दल धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या अंताला पोचलोय आणि मी काय बोलू हा प्रश्न आहे माझ्यासमोर. मागील 1.5 तासांपासून सरांनी त्यांच्या ओघवत्या वाणीने वेगवेगळे रेफरन्सेस देऊन अक्षरशः खेळवून ठेवलंय. म्हणजे रामायणाला श्रद्धा म्हणून, गोष्टी म्हणून आजपर्यंत आम्ही बघत होतो, पण रामायणाच्या रामाला ही जी नवी दृष्टी, नवा विचार, नवा आयाम आणि नवीन शास्त्रीय आधार आपण जो दिला, त्यांना आमच्यातली जी जास्त त्याच्याबद्दल आता माहिती करून घेण्याची उत्कंठा आपण जागृत केली, त्याबद्दल आपले धन्यवाद करावे तितके कमी. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी IMA हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल IMAच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ऑडिओ व्हिज्युअलची व्यवस्था श्री पापा मंसुरी यांनी आज पार पाडली, त्यांचेही धन्यवाद. श्री विवेक भंडारी, असा स्नेह असू द्या कायम. तसेच आमच्या हॉस्पिटलचे श्री गौरवणी, श्री दीपक खंडेलवाल, श्री सागर आणि इतर कोणी ज्यांची नावं सुटली असतील आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते. आणि रानडे परिवारातर्फे आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती की खाली छोटेसे रिफ्रेशमेंट आहे तेवढे घेऊन जावे. कार्यक्रम संपला असं जाईल. सरांची पुस्तकं समोर आहेत. प्रश्न उत्तरांचं सेशन पण आहे, कोणाला विचारायचं असेल तर. वेळेची मर्यादा आहे, पण तरी 2 प्रश्न निश्चितच आपण घेऊ शकतो. मी डॉक्टर शिरीष नावाने धोळे. एक छोटासा प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपण ऐतिहासिक स्थळांना भेट देतो, तिथं असं म्हणतात की इथं रामाने भेट दिली. इथे आता नाशिक जवळ एक मंदिरामध्ये सीतेने उलटी केलेली जागा दाखवतात, ते हे कितपत खरं आहे? आणि आपण जेव्हा अनेक ठिकाणांना भेट देतो तेव्हा आपल्याला अशी माहिती सांगितली जाते, त्याला काय आपण म्हणतो माहिती आहे का? त्याला आपण शब्द प्रमाण म्हणतो की इन्फॉर्मेशन. ओके, पण ती काय असते, ती खरी असेल का? खरी असू शकते, खोटी असू शकते, म्हणजे माहिती नाही आपल्याला. खोटी म्हणजे श्रद्धेमध्ये असली घेतलेली आहे, फक्त श्रद्धेमध्ये. पण काय करता येतं आपल्याला
की जर आपल्याला तुम्ही प्रश्न विचारता, जर आपल्याला जर ते असं खात्रीपूर्वक जर ज्ञान हवं असेल तर मी तुम्हाला इथे ट्रायंगल दाखवला की नाही, की ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन. तर एक्सप्लेनेशन असं आहे की ही ते सीतेनं रसोई होती, पण त्याचं आपल्याला अगदी प्रामाणिकपणानं काही चेक करता येईल का, त्याच्यावर अनुमान काढता येईल का? काही गोष्टींचं काढता येतं, काही गोष्टींचं नाही काढता येत, दोन्ही गोष्टींचं आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला तो असं म्हणतात, वाचस्पती मिश्र जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर ते गीतेवरची म्हणजे शंकराचार्यावरची कॉमेंट्री आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की संशय असावा किंवा एखादा प्रश्न असावा, पण तो प्रश्न कसा असावा हे ते सांगतात. ते म्हणतात तो प्रश्न सप्रयोजन आणि संदिग्ध असावा. सप्रयोजन म्हणजे समजा त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं की हीच सत्यची रसोई होती, तर पुढे काय करणार? जर पुढे काही फार करणार नसाल तर तो प्रश्न ठीक आहे, आपण श्रद्धेमध्ये मानला, पुढे गेलं. पण त्याचा वापर करून पुढे काही आपल्याला प्रगती करता येत असेल तर विचारायला हरकत नाही. दुसरं असं की ज्याला तो प्रश्न पडतो, या केसमध्ये तुम्ही विचारताय, त्याच माणसानं त्याच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे. ते म्हणजे संदिग्ध प्रश्न म्हणजे संशय म्हणजे असा की तुम्हाला तो प्रश्न पडल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त त्याचं, जसं मी संशोधन केलं असं केलेलं आहे, ते झाल्यानंतर सुद्धा जर प्रश्न राहिला तर विचारायचा. तुम्ही जसं म्हणालात ना, मला असं म्हणतात की निलेशजी आता तुम्ही हे केलं ठीक आहे, आता परशुरामावर करा. मग मी विनोदानं म्हणतो मग तुम्ही काय करणार? तुम्ही तसं नाही प्रश्न विचारला. सो तुम्हाला तो स्वतःलाच तो प्रश्न असला पाहिजे आणि तो एवढी त्याच्यात जिज्ञासा पाहिजे की तो तुम्हीच त्याच्यावर काम केलं पाहिजे अशा अर्थानं. पण ते आपल्याला माहिती नाही, फक्त शब्द आहे, त्याच्या पुढचं आपल्याला माहिती नाही आणि जनरली ते काही समजून घ्यायची पुढे शक्यता आत्ता तरी उपलब्ध नाही, बदलू शकतं. आपण एक दुसरा शेवटचा घेऊया. आपल्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की अनेक हजार वर्षापूर्वीचे सुद्धा ग्रहताऱ्यांचे म्हणजे नकाशे थोडक्यात कॉम्प्युटराइज ह्याच्यात उपलब्ध आहेत. तर त्याबद्दल थोडं काही सांगाल का? कारण प्रश्न काय म्हणजे तोच प्रश्न आहे की आम्ही सुद्धा अशा कुठल्या साईटला गेलो तर एक 5000 वर्षापूर्वीचा भारतातून दिसणारं आकाश कसं होतं ते आम्हाला येईल का बघता? उत्तर चांगला प्रश्न आहे. उत्तर येस, तुम्हाला बघता येईल. त्याच्याकरता अनेक सॉफ्टवेअर आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 50-60च्या वर सॉफ्टवेअर आहेत. पण जर बेस्ट सॉफ्टवेअर तुम्हाला बघायचं असेल, आत्ता अगदी तुमच्या सगळ्या स्मार्टफोनवर सुद्धा तुम्ही स्टेलॅरियम करू शकता. स्टेलॅरियम ते आत्ताचं बघायला. मागे जायचं असेल तर व्हॉयेजर वगैरे असे बरेच आहे आणि अगदी जाऊ शकता 10,000, 20,000, 25,000 वर्षापर्यंत जाऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद सर.